ला भाग जातो, 5 आणि 45 ला भाग जातो, 3 आणि जातो, तर 21 हे उत्तर त्याचं असणार नाही. तुम्हाला बाय ऑफ कॉमन लागते. काय लागते रे? कॉमन. आता इथे लाल आहे, इथं पांढरा, इथे काय बरं नारंगी, इथे हिरवा आहे, पिवळा आणि काय बरं निळा. कॉमन आहे का एक पण कलर? प्रमाणपत्र कोणत्या संस्थेद्वारे प्रदान केलं जातं? माझ्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या काही तुमच्यावाले जे समुद्र किनारे जवळपास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला जो कर्मयोगीची जी शेवटची टेस्ट सिरीज होती, आज 21 डिसेंबर, तर त्याची उत्तर तालिका आपण आज बघणार आहोत. बघा, आजच 21 डिसेंबरला ग्रुप बी चा पेपर होणार होता, परंतु काही कारणास्तव तो पेपर काय गेला बरं 4 जानेवारीला गेला. तर ज्यांना कोणाला या टेस्ट सिरीजची जर पीडीएफ पाहिजे असेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनलला आपलं काय करायचंय, जॉईन व्हायचंय. तर आपण आता याची उत्तर तालिका बघणार आहोत. यस, पेपर जर बघितला तुमचा आला तर थोडासा आयोगासारखाच पेपर काढलेला आहे. यावेळेस थोडीशी मॅथ रिझनिंगची काठिण्य पातळी थोडीशी अवघड ठेवली आणि थोडासा एमसीक्यू आणि करंटला काय चाललेलं आहे तर त्याला धरूनच आपण हा पेपर काय केलेला बरं फ्रेम केलेला आहे. तर त्याच्यात आपण बघणार आहोत. त्याच्यात पहिला जो तो तुमचा जो सेक्शन येतो तो असतो तुमचा काय इतिहास, जिओग्राफीचा, नंतर तुमचा पॉलिटी इकॉनॉमीचा सेक्शन असतो, मध्ये करंट अफेअरचा सेक्शन असतो, नंतर सायन्स आणि मॅथ रिझनिंगचा. ओके, आता मी फक्त तुम्हाला कारण एक्सप्लेनेशन एवढं देऊ शकणार नाही कारण खूप मोठा व्हिडिओ तयार होईल, तर तुम्हाला फक्त मी आन्सर सांगणार आहे. तर जो पहिला प्रश्न आपला आहे बघा, वृत्तपत्रे आणि काय बरं संस्थापकच्या रिलेटेड आहे तुमच्यावाला. तर ही जी आता हा प्रश्न का फ्रेम केला हे महत्वाचं आहे, कारण ही जी वृत्तपत्रे आहेत त्याच्यातली बऱ्यापैकी जी वृत्तपत्रे ही यांना 100 वर्ष कंप्लीट होत आहे. बऱ्यापैकी ब्राह्मणेतर वृत्तपत्रे आहेत यांना तुम्हाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्याच्यावर जर कधी तुम्हाला प्रश्न विचारला तर माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. बघा, पहिला आहे तुमचा आला हंटर आहे, त्याचे पुढे दिले बघा खंडराव बागल आहे, नंतर आहे कर्मवीर आहे, नंतर काय आहे नवयुग आहे, नंतर काय आहे नवप्रभा आहे, सिया भोसले, सीताराम बोले, बाबासाहेब काय बरं घोरपडे. आता तुम्हाला ऍटलीस्ट एक तर माहितच पाहिजे. काय माहित पाहिजे बरं? हंटर. हंटर आहे तुमचा बरं खंडराव बागल. तर तुम्ही इकडे गेलं तर बऱ्यापैकी सगळीकडे तुम्हाला काय सापडतं बरं एक एक. तर तुमचा 2 नंबरचा पर्याय हा काय होतोय इलिमिनेट होतोय. अजून तुम्हाला एक माहित पाहिजे बघा, कारण तो पीवायक्यू मध्ये पण आलेला काय बरं नवयुग. नवयुग हे कोणाचं होतं बरं? सीताराम बोले. मग तुमचं आलं क च 3 पाहिजे बघा. क च 3 कुठे बरं? तुमचं आलं ऑप्शन इकडे बघा. जर बघायला गेलं, माझं तुम्हाला सांगितलं 2 मला माहिती करून द्यायचे तुम्हाला, कर्मवीर आणि काय बरं नवप्रभा. तर कर्मवीर वृत्तपत्राचे पण संस्थापक जे आहे ते काय बरं सिया भोसले आणि नवप्रभाचे आहे बरं बाबासाहेब काय बरं घोरपडे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते काय 1 2 3 4. बऱ्यापैकी मुलांना हंटर आणि काय बरं माहिती नवयुग. ओके, तर तुम्हाला या प्रश्नातून नवप्रभा आणि कोणतं सापडलं बरं? कर्मवीर सापडलं. यस, पुढे जाणार आहे प्रश्न. दुसरा नंबरचा प्रश्न बघा. तुम्हाला प्रत्येक वेळेस थोडस आता अभ्यास हा तुमचा काय झाला पाहिजे बरं कमी कमी होत गेला पाहिजे, कारण बरेच मुलं आता खूप सगळं वाचन होणार नाही. तर कमी कमी त्याच्यामधला कमी कमी जर होत गेलं तर जे इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्यावर फोकस झाला पाहिजे. जसं इतिहासाला मला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्यावाले कायदे, जे घटनात्मक कायदे बघा. तर ते तुमचे 1773 पासून रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, नंतर 93 चा कायदा असेल, नंतर 1813 चा कायदा असेल, नंतर 1833 चा आहे, नंतर 53 चा कायदा असेल तुमचावाला, नंतर 1858 चा राणीचा जाहीरनामा असेल, 1861 चा कायदा आहे, नंतर तुमचा 1892 चा कायदा आहे, 1909 चा कायदा आहे, 1919 चा कायदा आहे आणि 19 किती बरं 35. तर या कायद्यांवरती एकदा थोडस तुम्हाला रिवाइज करायचं आहे, कारण दरवर्षी तुम्हाला कायद्यावरती प्रश्न सापडतो. मागच्या पण ग्रुप बी ला 1935 च्या कायद्याबद्दल त्यांनी विचारलं होतं, त्याच्या अगोदर पण 1909 च्या मॉर्लमेंटोच्या कायद्याबद्दल त्यांनी विचारलं होतं. तर आपण प्रश्न विचारला बघा 1919 चा कायदा बघा, भारत सरकार कायदा 1919. तिथं चेम्सफोर्ड मॉन्टफोर्डचा जो अहवाल होता तो जो तुमचा 1917 ला काय करण्यात आला होता बरं प्रकाशित करण्यात आला होता. तर त्याच्यानंतर टिळकांनी खालीलपैकी कोणते लेख लिहिले आहेत तर त्याच्याबद्दल आहे तुम्हाला बघा. तर उजाडले पण सूर्यकोटे आहे, नंतर बघा जनाब दिल्ली तो बहुत काय बरं दूर आहे, कारण 1919 च्या कायद्यावरती काय होते बरोबर टिळक हे नाराज झाले होते, तर त्याच्या रिलेटेड त्यांनी काहीतरी लेख लिहिले होते, कबूल व काय बरं ना कबूल. तर हे तुमचं उत्तर आहे बघा अ ब आणि काय बरं क 3 नंबर. ओके, असा काही लेख नव्हता का खोट्या लोकशाहीची काय बरं सुरुवात, असं कोणत्या प्रकारचा लेख नव्हता. म्हणून याचं उत्तर आहे बघा. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, उजाडले पण सूर्यकोटे आहे, जनाब दिल्ली बहुत दूर आहे, कबूल व काय बरं ना कबूल. 1919 चे पण कायदे असेल तर त्यांनी पण काय लिहिलेले आहे, किंवा जहाल आणि मवाळांच्या बाबतीत बरं बाकीच्यांचे काही मतं होते, अनुशीलन समितीचे काही मतं होते का ते तुम्हाला लिहायचं आहे. 3 दिवसांचा काय बरं खुशाखोरांचा मेळावा, तर हे कुणी म्हटलंय, थोडस वक्तव्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला इतिहासामध्ये टाकला जातो. यस, पुढे जाणार आहे आपण.
कालक्रमानुसार योग्य असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता इतिहास आणि जिओग्राफीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आदेश सर हे प्रॉपर डिटेल मध्ये देतील. मी फक्त तुम्हाला आन्सर सांगणार आहे. ज्यावेळेस पॉलिटी आणि इकॉनॉमीचा पार्ट लागेल तेव्हा मी तुम्हाला थोडंसं डिटेल सांगेल. ओके, आता इथे योग्य क्रम लावायचा आहे. पुन्हा हा प्रश्न का फ्रेम केलाय तर पुन्हा या ज्या घटना आहे ह्या 100 वर्षाच्या आसपास आहे. जसं काकोरी कट तुमच्या न्यूज मध्ये पण आहे 9 ऑगस्ट 1900 किती बरं 25. येस, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तुमचा वाला सप्टेंबर 1900 किती बरं 25. येस, RSS तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं करूनच जायचंय. नंतर केंद्रीय लोकसेवा आयोग 1900 कितीचा बरं 26चा आणि चितगाव कट 1900 किती बरं 30. ओके, तर थोडासा त्या जो 1920 आणि 1930 मधल्या ज्या घटना असतात त्याच्यावरती शक्यतो कालानुक्रमानुसार काय तुम्हाला प्रश्न येत राहतो. तर त्याचं उत्तर आहे बघा अ ब क ड. ओके, तर 3 नंबरचा थोडासा करंटला धरूनच पेपर काढलेले नेमकं कोणत्या घटना चाललेल्या आहे आणि आयोग कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. येस, पुढे जाणार आहे आपण. पुढचा जो प्रश्न बघा अगेन तुमच्यावाला याच्यावरती बघा राष्ट्रगीतावरती आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा तुमचं राष्ट्रगान वंदे मातरम याच्याबद्दल आहे तर कोणाच्या अध्यक्षालय आणि कोणत्या अधिवेशनामध्ये ते गायलं होतं तर तुम्हाला माहित पाहिजे बघा रहीमतुल्ला सयानी आणि अधिवेशन होतं बरं 1800 किती बरं 96चं. थोडस तुम्हाला करून जायचंय कारण 150 वर्ष काय झालेले बरं पूर्ण झालेले आणि आता पण न्यूज मध्ये चालू आहे का जवळपास 10 तास चर्चा एका सेशन मध्ये त्याच्यावरती करण्यात आलेली. तर थोडं करून जा. पॉलिटी मध्ये पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जर 24 जानेवारी 1900 किती बरं 50ला ज्या गोष्टी स्वीकारल्या होत्या राष्ट्रगीत राष्ट्रगान किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले काय बरं राष्ट्रपती तर तिथे पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर बघा रहीमतुल्ला सयानी 1896 कोणतं अधिवेशन येतं कलकत्ता अधिवेशन. येस, पुढचा प्रश्न बघणार आहे आपण बघा साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी काय खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे बघा श्री विठ्ठल मंदिर. लक्षात ठेवा 1 नंबरचा तुमचं काय बरं पर्याय आहे. ओके, सोबत थोडंसं अजून करून जातो मी याच्यामध्ये की पर्वती मंदिरामध्ये कोण कोणी सहभाग घेतला होता तर ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. कधीतरी याच्यावरती पण प्रश्न विचारला जाईल की पर्वती मंदिरामध्ये किंवा सत्याग्रहामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता तर ते थोडंसं करून जा. ओके, काळाराम मंदिर आंबेडकरांच्या रिलेटेड आहे तर ते पण तुम्हाला माहित पाहिजे त्या कालखंडामधलं आहे तर त्याच्या बाबतीत पण तुम्हाला करून जायचं. येस, पुढे जाणार बघा 6 नंबरचा प्रश्न तुमचा आला. का बरं प्रश्न फ्रेम केलाय पुन्हा सांगतो बघा कारण यांचा जो जन्म झालेला हा झालेला 1800 किती बरं 75 ला. जवळपास त्यांच्या जन्माला किती वर्ष पूर्ण झालेले बरं 150 वर्ष पूर्ण झालेले. म्हणून बघा शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल खालीपैकी कोणते विधान योग्य आहे तर बघा 1920 मध्ये त्यांनी चोखा मेळा विद्यावर्धक मंडळ स्थापन केलं होतं. हे तुमचं विधान काय बरं बरोबर आहे. पुन्हा बघा 1904 मध्ये श्री हरी शंकर प्रसाद सोमवंशी हे समाज स्थापन केला होता. हे पण तुमचं बरोबर आहे. पुण्याच्या पर्वती मंदिरात पण त्यांनी काय घेतला होता बरं भाग घेतला होता आणि 1903 मध्ये सासवड येथे महाराजांची सभा बोलावली होती. यस, जवळपास 51 गावातले महाराजांची सभा बोलावली होती का जेणेकरून अस्पृश्यतांना लष्करात आणि कशामध्ये बरं पोलीस याच्यामध्ये काय घ्यावं बरं सहभाग करावा किंवा यांच्यामध्ये त्यांना घेण्यात यावं याच्यासाठी ती सभा बोलावण्यात आली होती. म्हणून याचं उत्तर आहे बघा वरील पैकी काय बरं सर्व. अरे यार, यस, पुढचा जो प्रश्न आपण बघणार आहे सातारा येथे 1950 साली बघा बाल मनोहर मंदिर संस्थेची स्थापना कोणी केली तर बऱ्याच वेळेस काय होईल तुमचं आलं बघा आधी सरांनी काढलेला प्रश्न तुमचा की सातारा म्हटलं तर तुम्ही कुठे जाणार आहे बरं क्रांतिसिंह नाना पाटलांकडे. परंतु याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आहे बरं महर्षी कर्वे. 4 नंबर त्याचं काय बरं उत्तर. येस, तर असे तुम्हाला थोडस कधी काय होतं कारण 2021च्यात आलेला प्रश्न होता की नाशिक मध्ये काहीतरी प्रश्न होता की ग्रंथ उत्तेजक मंडळीची का काहीतरी स्थापना केली होती. तर नाशिक म्हटल्यावरती बरेच लोक काय मारते बरं सावरकर मारते. परंतु त्याचं उत्तर काय होतं बरं रानाडे का काहीतरी उत्तर दिलेलं होतं. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. येस, पुढचा जो प्रश्न आहे तुमचा आला नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे फॅक्टरी कमिशन पुढे कोणत्या मागण्या मांडल्या होत्या तर पहिलं तुमचं बरोबर आहे रविवारी का असं बरं पगारी सुट्टी. नंतर कामाच्या दिवशी दुपारी 1 तास काय बरं सुट्टी द्यावी हे तुमचं काय बरं चुकीचं आहे. 2 नंबरचं तुमचं आलं तर किती तास सुट्टी असेल तर माझ्या मते अर्धा तासच्या आसपास काय असेल बरं सुट्टी असेल. गिरणीची वेळ सकाळी 10:30 ते संध्याकाळ असावी हे पण तुमचं विधान काय बरं बरोबर आहे. कामाच्या वेळी कामगारात दुखापत झाल्यास कामावर परत येईपर्यंत काय मिळावे बरं वेतन मिळावे. म्हणून तुमचं उत्तर काय बरं अ क ड. आता याच्यामध्ये जर तुम्ही लॉजिक नुसार गेले तर ड हे जे आहे ड हे तुमचं काय बरं एकदम पॉझिटिव्ह अप्रोच आहे.
बरोबर आहे. जर एखाद्या कामगारास काय झाली बरं, दुखापत झाली, तर त्यापर्यंत त्याला काय भेटलं पाहिजे, वेतन. म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये काय पाहिजे बरं, ड पाहिजे. मग ड असणारे उत्तर कोणते बघा, एक तर 3 आणि काय बरं 4, म्हणून तुमचा इलिमिनेट होतं पहिला आणि काय बरं दुसरा. ओके, आता राहिला बघा क आणि ड तर सेम टू सेम, मग तुम्ही अ बघा ना. येस, तर रविवारी पगारी सुट्टी असावी याच्यासाठी तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलेले बरं, प्रयत्न केलेले. म्हणून उत्तर काय असलं पाहिजे तुमचं आलं अ क ड. तर तुम्ही अशा पण लॉजिकने तिथे जाऊ शकतात. येस, पुढचा जो प्रश्न बघणार आहे आपण, अयोग्य विधान तुम्हाला काय करायचंय बरं, ओळखायचंय. यस, तर अयोग्य विधान काय बघा, तर अयोग्य विधान आहे याच्यामधले लोकमान्य टिळक प्रार्थना समाजाला भागवत धर्माची शाखा मानत असेल, हे विधान काय बरं तुमचं चुकीचं आहे बघा, 4 नंबरचं. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय का लोकमान्य टिळकांनी कोणत्या समाजाला भागवत धर्माची काय मानलेली बरं, शाखा मानलेली. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. त्याचं उत्तर जे आहे ते आहे तुमचं 4 नंबरचं. येस, पुढचा जो प्रश्न तुमचा आला बघा, पुन्हा थोडासा कालक्रमानुसार लावायचा तुम्हाला. तर पहिली कोणती, तर पहिली कोणती होती तुमची वाली बरं, बोली पद्धत. मग 1 नंबरला काय पाहिजे बरं तुमची वाली बरं, ड, जी कोकणामध्ये करण्यात आली होती बघा बोली पद्धत, ड पाहिजे. मग ड 1 नंबरला, तर हे दोन पर्याय इलिमिनेट होऊन जातील बघा. नंतर बोली पद्धत नंतर तुमची कोणती पाहिजे बरं, कायमधारा पद्धत, जी कॉर्निवॉलिसने आणलेली होती. नंतर पाहिजे रयतवारी पद्धत, आणि शेवटला कोणती बरं, महालवारी पद्धत. उत्तर येईल तुमचं काय बरं, 3 नंबरचं ड अ क ब. असे तुमचे इतिहासाचे 10 प्रश्न होते. थोडस आता तुम्ही ज्यावेळेस हा पेपर तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडस स्पष्टीकरण लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं की बोली पद्धत कुणी सुरू केली, कधी सुरू केली, महालवारी पद्धत काय असते, कुणी सुरू केली, काय सुरू केली, ओके, किंवा रयतवारी पद्धतीचे जनक कोण आहे, तुमचं वाला कॉर्निवॉल्स कोणती पद्धत चालू केली, ते थोडस स्पष्टीकरण आहे. नुसता प्रश्न सॉल्व्ह करून पुढे जाऊ नका की आपला बरोबर आहे का चुकीचा. कारण टेस्ट सिरीज हे गुणांसाठी नसतं, टेस्ट सिरीज हे तुमचे काय बरं टाइम मॅनेजमेंट साठी असतो, किंवा एखादा पॉईंट तुम्हाला काय एक्स्ट्रा माहिती भेटावी किंवा त्याची तुमची काय व्हावी एक प्रकारची रिव्हिजन व्हावी, याच्यासाठी तुमची वाली टेस्ट सिरीज असते. तर थोडस तुम्ही एक्सप्लेन करण्याचा काय करा बरं, प्रयत्न करा. चलो, पुढचा प्रश्न तुमचा, पुढचा जिओग्राफीचा पार्ट आहे. यस, बघू आपण की सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण काय होत जाते बरं, कमी कमी होत जाते. यस, पाऊस उतारावर म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो. यस, हे पण तुमचं विधान काय बरं, करेक्ट आहे. आता आपण तिसरं विधान बघू बघा, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे, अतिपूर्वेकडे म्हणजे कुठं तुमचं वाला विदर्भ वगैरे त्या साईडला जर तुम्ही गेले तर पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. तर हे विधान तुमचं काय बरं चुकीचं आहे. उलट पर्जन्य म्हणजे विदर्भामध्ये पण चांगल्या प्रकारे काय पडत जातो पाऊस. हा, मराठवाड्यापर्यंत एक प्रकारचा वेळ तुमचा काय बरं पर्जन्य काय होत जातो बरं, कमी कमी होत जातो. यस, तर तुमचं 3 हे चुकीचं असलं पाहिजे. तर 3 चुकीचं असणार आहे, एकच पर्याय तुमचा आला काय बरं, विधान 1 आणि 2, म्हणजे पहिला पर्याय तुमचा आला. तर पहिल्या दोन्ही बरोबर आहे आणि तिसरं काय बरं तुमचं चुकीचं. तर थोडं इलिमिनेट मेथड तुम्हाला करायची आहे. चलो, पुढचा जो प्रश्न आहे तुमचा आला की खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी तुम्हाला काय करायची बरं, ओळखायची आहे. तर आता बरेच लोक आणि कोयनाला गेले असतील, पण कोयना जर तुम्ही घेतला पण प्राणीचा आपली कृष्णा नदीची उपनदी आहे का, नाही. तर याचं उत्तर जे दिलेलं आहे बघा, याचं उत्तर आहे बघा मलप्रभा आणि काय बरं तुंगभद्रा. यस, तुमचं हिस्ट्री आणि जिओग्राफीचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आधी सर पुढे घेतीलच. ओके, सध्या मी फक्त तुम्हाला आन्सर की सांगतोय. पुढचा जो आहे बघा, क्षेत्रफळानुसार तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे प्रशासकीय विभागांचा. तर तुम्हाला माहित पाहिजे, तर सगळ्यात मोठा काय तुमचा बरं औरंगाबाद आहे, नंतर तुमचं काय बरं नाशिक आहे, नंतर तुमचं काय बरं पुणे. ओके, जिल्ह्यांचा जर आला तर जिल्ह्यांना लक्षात ठेवायचं, पुणे हे नाशिक पेक्षा काय बरं मोठे, परंतु जर प्रशासकीय विभाग आला तर नाशिक पुण्यापेक्षा काय बरं मोठे. मग बघा ड कुठे 1 नंबरला ड, तर हे बघा हे 2 तर इलिमिनेट झाले तुमच्यावाले. ड ड नंतर काय पाहिलं बरं ब. येस, उत्तर काय तुमचं 4 क्रमांकाचं. तर थोडस तुम्ही सिले मिस्टेक करायची नाही. कधी कधी तुम्हाला आयोगाच्या वरती असं पण प्रश्न विचारतो की औरंगाबाद जिल्ह्यातला सर्वाधिक मोठा जिल्हा कोणत्या क्षेत्रफळाने, सर्वात लहान कोणत्या क्षेत्रफळाने, ओके, किंवा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कोणता आहे क्षेत्रफळाने, नाशिक मला सगळ्यात मोठा कोणता आहे. तर थोडस याच्यामधलं पण करून जायचंय. प्रशासकीय विभाग आलाय तर कधी कधी तुम्हाला उत्तरेकडचा जिल्हा विचारता, दक्षिणेकडचा, पूर्वेकडील, पश्चिमेकडील, तर थोडस प्रॉपर करून जायचं आहे. येस, पुढचा प्रश्न बघणार आहे आपण की आत्ताच आलेला हा राज्यसेवेला प्रश्न होता, तोच मी रिपीट केलेला आहे. कारण कधी कधी राज्यसेवेचे प्रश्न कंबाईनला पुन्हा जसे तसे काय होते बरं रिपीट होत्या. म्हणून बघा की चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. त्याचं उत्तर आहे बघा अ ब क, बांदरे, गोगुसे आणि काय बरं तेल वासा. याच्यानं आपल्या पद्धत 1 इलिमिनेट करायचं होता. तर तुमचं उत्तर येतं बघा अ ब क. पुढचा प्रश्न बघा, जनगणनेवरती प्रश्न विचारलाय तुम्हाला की 2011च्या जनगणनेनुसार
महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये होते. यस, तुमचं उत्तर काय बरं? बरोबर आहे. पहिलं वालं मुंबई उपनगर आहे, नंतर तुमचं काय बरं? मुंबई आहे, नंतर तुमचं ठाणे, ओके, नंतर तुमचं काय बरं? पुणे, नंतर तुमचं काय बरं? कोल्हापूर. तर यस, कोल्हापूर किती नंबरला येतं तुमचं वालं बरं? 5 नंबरला येतं. यस, तर कोल्हापूर तुमचा कितवा क्रमांक आहे बरं? 5 क्रमांक आहे. घनतेचा विचारलाय. यस, कशाचा विचारलाय बरं? घनतेचा. म्हणून दोन्हीही विधाने तुमचे काय बरं? बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक तुम्हाला जायचं बघा 4. यस, दोन्ही विधाने काय तुमचे बरं? बरोबर. ओके, तर असा पण तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न, कधी कधी तुम्हाला असा क्रम लावायला सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर तुम्हाला क्रम पण असणं काय बरं? गरजेचं आहे. यस. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा जनगणनेवर आलेला प्रश्न आहे, कारण जनगणनेवर तुम्हाला 2 एक तरी प्रश्न काय बरं सापडतात, तर थोडंसं करून जायचं गरजेचं आहे. काय म्हटलं बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती? तर यस, 50-50 असू शकणार नाही, ग्रामीण आणि काय बरं? नागरी. कधी नागरी हे ग्रामीण पेक्षा जास्त असेल का? नाही, तर 60 पण गेले. राहिले तुमच्याकडे 2 ऑप्शन बघा, 35 आणि काय बरं? 45. त्याचं उत्तर जे आहे ते काय बरं? 45 पॉईंट किती बरं? 23% हे तुमचं वाला महाराष्ट्रामध्ये काय बरं? नागरिकांचं काय बरं? पर्सेंटेज आहे. यस. पुढचा प्रश्न जाऊ तुमचा वाला, पाणी वाटपाबाबत आहे, जल विवादच्या बाबतीमध्ये. तर काय म्हटलेलं बघा, कोणत्या पाणी वाटप तंत्यामध्ये कर्नाटकचा समावेश होत नाही? तर यस, आता याच्यामध्ये महादई असेल, नंतर तुमचं काय बरं? कृष्णा आहे आणि गोदावरी, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये काय बरं? कर्नाटकचा काय बरं? समावेश आहे. वंशधारामध्ये समावेश होत नाही, कारण वंशधारामध्ये तुमचा आंध्र प्रदेश आणि काय येतो बरं? ओडिसा. यस, तर म्हणून याचं उत्तर आहे बघा 1 नंबरचं, 17चं उत्तर आहे 1 नंबरचं. ओके. पॉलिटीमध्ये तुम्हाला विचारला जातो कधी कधी प्रश्न की हे जे जल विवाद आहे आंतरराज्यीय कोणत्या कलमेनुसार स्थापन केले जाते काय, तर हे पण थोडंसं तुम्हाला माहिती असणं काय बरं? गरजेचं. पुढचा प्रश्न बघा, 18वा नंबरचा प्रश्न आहे, इंडियन जिओग्राफी मधला प्रश्न आहे, कारण जवळपास 5-6 प्रश्न आहे तुमचे महाराष्ट्रावर राहत्या आणि 3-4 प्रश्न आहे तुमच्या कशावर राहत्या बरं? इंडियनवर राहत्या. तर काय विचारलं? सिंपल आहे बघा, काराकोरम रांगेतील K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या हिमालयात स्थित आहे? तर कोणत्या हिमालयात आहे बरं? काश्मीर हिमालयामध्ये काय बरं? स्थित आहे. तर 2 नंबरचं तुमचं काय बरं? उत्तर आहे. तर याच्यामध्ये आता इथं काराकोरम रांग दिली, तर बाकीच्या पण रांग तुम्हाला माहिती पाहिजे, थोडंसं करून द्या. जस्कर नावाची रांग असेल तुमचीवाली, तर ते पण करून जा बाकीच्या. तर थोडंसं तुम्हाला कधी कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे त्याचा क्रम लावला जातो किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे त्या रांगांचा क्रम विचारला जातो, तर ते पण एकदा थोडंसं करून जा. यस. पुढचा प्रश्न बघा, जलजन्य खडकाचा गुणधर्मने खालीलपैकी कोणत्या जलजन्य? तर बघा, आता तुम्हाला बघायचंय, व्यवस्थित वाचायचं बघा, कोणता खडक म्हणला बरं? जलजन्य. मग एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण काय राहतात बरं? संघटित झालेले असतात. दुसरा पर्याय वाटतो बघा, खडक हा आवाज या आकाराचे असून कठीण काय बरं? असतात. नंतर खडकात प्रामुख्याने जीवाशेष आढळतात. हे तर तुमचं बरोबरच आहे, बरोबर आहे. तिने काय विचारलंय बरं? गुणधर्म नाही, जीवाशेष तर आढळणारच आहे. खडक मृदू असतात, त्यामुळे त्यांची झीज लवकर होते. बघा, थोडस जर तुम्ही नीट वाचलं ना, तर 2 नंबरचा आणि 4 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सापडतो. बघा, 2 नंबर काय म्हणतोय माहितीये का? खडक हे काय असतं बरं? कठीण असतात. आणि इथे काय म्हणताय? खडक हे काय असतं बरं? मृदू असतात. ओके, विचारलं कोणतं बरं? जलजन्य. त्याचं उत्तर लक्षात ठेवा. आता हे हा गुणधर्म नाही तुमचं चुकीचं 2 नंबरच आहे, कारण खडक इथे काय पाहिलं तुमच्यावाले? खडक पाहिलं होते काय बरं? मृदू पाहिजे होते. तर 2 नंबर तुमचं. तर थोडंसं 4 ऑप्शन ज्यावेळेस थोडासा अननोन फॅक्ट्स येतो, तर 4 ऑप्शन तुम्ही काय करा बरं? व्यवस्थित वाचा. त्याच्यापैकी ऍटलीस्ट 2 तरी ऑप्शन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट काय बरं सापडतील किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑपरेशन तुम्ही जाऊ शकतात. येस. पुढचा जो प्रश्न बघा, 20 नंबरचा जिओग्राफीचा शेवटचा प्रश्न आहे की भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे? तर बऱ्यापैकी आत्ता चालू आहे तुमचं काय बरं? कोणतं प्रदूषण चालू आहे तुमचं वाला? हवेचं प्रदूषण. त्याच्यावर दिल्ली वगैरे याच्यावरती AQI याच्या बाबतीत इंडेक्स वगैरे येत आहे, परंतु त्याचं उत्तर जे आहे ते हवेचं प्रदूषण नाही, त्याचं उत्तर आहे काय बरं? जल प्रदूषण. येस. 2 नंबर. तर अशा प्रकारे तुमचा हिस्ट्रीचे 10 प्रश्न आणि जिओग्राफीचे 10 प्रश्न होते. प्रॉपर सेटअप केलेला होता. एकदा तुम्ही प्रॉपर त्याचं अनालिसिस करा, तुम्हाला 4 जानेवारीच्या पेपरला काय होईल बरं? फायदा होईल. पुढचा तुमचा पॉलिटीचा पार्ट आहे. यस. काय म्हटलं बघा, राज्यघटनेने केंद्र राज्य स्तरावर संसदीय प्रणाली स्वीकारली आहे. तर थोडंसं तुम्हाला माहित पाहिजे संसदीय प्रणाली वगैरे म्हणजे काय, का जिथे
कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळ काय असतं रे, उत्तरदायी असतं. त्याला आपण कोणती प्रणाली म्हणतो बरं, संसदीय प्रणाली म्हणतो. तर इथे हे नाही त्रिकोण शिक्षक आले तर असून त्यात खालीलपैकी कोणत्या त्रुटी काय बरं आढळतात. मग संसदीय प्रणालीचे फायदे आणि त्रुटी तुम्हाला माहित पाहिजे, अध्यक्षीय प्रणालीचे फायदे आणि त्रुटी तुम्हाला माहित पाहिजे. बघा, तर संसदीय प्रणालीमध्ये पहिली गोष्ट अस्थिर काय राहतं रे, सरकार. जर कधी युतीचं सरकार वगैरे जर बनलं किंवा दोन याच्यामध्ये जर आलं तर कधी पण काय बरं सरकार काय होऊ शकतं बरं, कोसळू शकतो. म्हणून पहिली त्रुट जी आहे ती काय बरं, अस्थिर सरकार. नंतर मंत्रिमंडळाची काय बरं, हुकुमशाही. जर इन केस तुम्ही मॅजॉरिटी दिली आणि खूपच बहुमताचं सरकार आलं, समजा 400 खासदार ज्यांच्याकडे असतील, तर तिथे कोणाची हुकुमशाही चालेल बरं, मंत्री मंडळाची. तर ही पण त्रुट सापडेल तुम्हाला. तर हे ब पण तुमचं उत्तर पाहिजे. बघा, पर्यायी सरकार. तर पर्यायी सरकार ही त्रुट नाही, पर्यायी सरकार ही काय बरं, चांगली गोष्ट आहे, फायद्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, ही संसदीय प्रणालीमध्ये इन केस जर एक सरकार जर कोसळलं तर दुसऱ्या विरोधी पक्षाला पुन्हा सरकार बोलावण्यासाठी काय असतो बरं, पर्याय असतो, ऑप्शन असतो. म्हणून ही त्रुट नाही म्हणता येणार, याला आपण काय म्हणू बरं, फायदा म्हणू शकतो. विस्तृत प्रतिनिधित्व, तर ही पण त्रुट आहे का, नाही, हा पण एक काय बरं, चांगली गोष्ट आहे. बघा, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर या पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोचने आपल्याला जायचंय. तर तुमचं उत्तर येतं अ आणि काय बरं, ब. दोन त्रुटी तुमच्या आल्या आणि दोन काय तुमच्या बरं, फायदे. यस, तर संसदीय प्रणालीचे थोडस करून जायचंय. अध्यक्षीय प्रणालीचे फायदे काय आहेत, संसदीय प्रणालीचे फायदे काय किंवा त्रुटी काय. यस, पुढे जाणार आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, कलमांवरती प्रश्न विचारला. बघा, तुम्हाला परिशिष्ट 7 माहित असेल, केंद्र सूची, राज्य सूची आणि काय बरं, समवर्त सूची. तर राज्य सूचीतील विषयांवर शक्यतो राज्य सरकार कायदे करतं, परंतु अशा काही कंडिशन आहेत, 5 सिच्युएशन मध्ये राज्य सूचीतील विषयांवर सुद्धा केंद्र सरकार काय करू शकतं बरं, कायदा करू शकतं. जसं राज्यसभेने ठराव जर केला आणि किती 1/3 सदस्यांनी जर तो ठराव पारित केला तर मग तो संसदेला किंवा केंद्र सरकारला तो अधिकार प्राप्त होतो. किंवा 2 किंवा अधिक राज्यांनी काय केली बरं, विनंती केली, तेव्हा तो ठराव प्राप्त होतो. त्याच्या बाबतीतचे कलम आहे तुम्हाला माहित पाहिजे. आता प्रश्न काय विचारला बघा, की खालीलपैकी कोणत्या कलमान्वये आंतरराष्ट्रीय कराराची, ठरावाची, संकेताची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सूचीतील कोणत्या विषयावर संसद कायदे करू शकते. तर उत्तर आहे कलम काय बरं, 253. आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे सगळे कलम करून ठेवायचे. 249 काय, 250 काय, इथे 152 टाकलेलं आहे, खरं तर 252 आहे. 252 काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. टॉपिक तुमचा आहे बघा, केंद्र राज्य काय बरं, संबंध, त्याचेवाले कायदेविषयक संबंध, कार्यकारी संबंध आणि काय बरं, आर्थिक संबंध. भाग 11 तुम्हाला थोडस प्रॉपर करायचं आहे. यस, पुढे जाणार आहे आपण. घटना समितीचे हंगामी संसदेचे जे अस्तित्व ते कधी संपुष्टात आले. तर तुम्हाला माहित पाहिजे की 26 जानेवारी 1950 ला आपल्या घटना समितीची काय झाली, म्हणजे संविधानाची अंमलबजावणी झाली. परंतु लगेच इलेक्शन झाले का, नाही, ते इलेक्शन हे 52 मध्ये झाले. तर तोपर्यंत कुणी कामकाज बघितलं तर त्या घटना समितीनेच पुढे हंगामी संसद म्हणून कामकाज बघितलं आणि त्याचं अस्तित्व संपलं. बघा, 17 एप्रिल 1952. येस, पुढचा प्रश्न तुमचा आला बघा, राज्यघटनेच्या उसनेवारी संबंधात योग्य पर्याय तुम्हाला काय करायचं बरं, ओळखायचा. योग्य पर्याय ओळखायचा, म्हणजे बाकीचं तुमचं काय असेल बरं, चुकलेले असतील. बघा, जसं ब्रिटिश राज्यघटना, इथे काय म्हणले बरं, संघ राज्य शासन पद्धतीचं. ब्रिटिश राज्यघटना संघ राज्य शासन पद्धती 1935 काय बरं, कायदा आहे. ब्रिटिश राज्यघटनेतून कोणती प्रणाली, तर संसदीय प्रणाली. अमेरिकन राज्यघटना कायद्याची स्थापित प्रक्रिया नाही, तर कायद्याची कोणती प्रक्रिया आहे, योग्य प्रक्रिया. बघा, कायद्याची स्थापित प्रक्रिया तर आपण कुठून घेतली बरं, जपान कडून घेतलेली. नंतर बघा, आयर्लंडची राज्यघटना आहे मूलभूत काय, कर्तव्य. हे पण चुकीचं आहे. बघा, मूलभूत कर्तव्य घेतलंय सोव्हिएत रशिया, आयर्लंड कोण घेतलं, मार्गदर्शक तत्वे. बघा, फ्रान्सची राज्यघटना आहे, तिथून आपण घेतलेलं काय, कोणती पद्धत बघा, प्रजासत्ताक. तर 24 नंबरचं 4 उत्तर आहे. तुम्हाला थोडस एकदा उसनेवारी करून जायचं आहे, वारंवार त्याच्यावरती प्रश्न याच्यात. येस, पुढचा प्रश्न बघा तुमचा आला की पुन्हा केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत आहे की सरकारी आयोगाने आपला अहवाल कधी सादर केला. तर 1983 ला सरकारी आयोग स्थापन झालं होतं. यस, तर सरकारी आयोगामध्ये कोण कोण सदस्य होते तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. जसं शिवरामन असेल, तुमचं काय असेल बरं, सेन असेल, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग यांनी अहवाल दिला होता 4 वर्षाने, 1900 किती बरं, 87 ला. म्हणून याचं उत्तर आहे बघा, ऑक्टोबर 1900 काय बरं, 87 ला. मग यांनी काय सांगितलं होतं ते थोडं माहित पाहिजे तुम्हाला. किंवा याच्या अगोदरचे केंद्र राज्य संबंधाच्या वरती राजमन्नार समिती असेल तुमचीवाली, आनंदपुरा साहेब ठराव असेल, बंगालचं निवेदन पत्र असेल तुमचं, तर त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला माहित पाहिजे. याच्यानंतरचा जो आयोग आहे, पंच आयोग आहे, तर तो पण त्याच्या बाबतीत पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. यस, पुढचा प्रश्न बघा, सिंपल आहे, पॉलिटीचे प्रश्न थोडेसे आयोगासारखे सोपे टाकलेले.
की खालीलपैकी कोण राज्य वित्त आयोगाच्या सदस्य आणि अध्यक्षांची काय करते बरं, पदच्युत करतात? तर त्याचं उत्तर काय बरं, राज्यपाल. नेमणूक पण कोण करतो बरं, राज्यपाल. आणि पदावरून काढतं पण कोण बरं, राज्यपाल. तर कलम पण माहित पाहिजे पण तुम्हाला 243 काय बरं, आहे. 73वी घटना दुसऱ्या 243 काय बरं, वाय. राज्य वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये. केंद्रीय वित्त आयोगाला तर कलम 200 किती बरं, 80च्या बाबतीत आहे. यस, तुम्हाला थोडस माहिती पाहिजे. चलो पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. राज्यांचा 2000 मध्ये, कारण 2000 जे राज्य स्थापन झालेले आहेत त्याला किती वर्ष कंप्लीट होते बरं, 25 वर्ष कंप्लीट होते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न जर विचारला तर माहित पाहिजे, जसं CUZ सिक्कीम, छत्तीसगड आहे, उत्तराखंड आणि काय बरं तुमचं आलं झारखंड, हे तुमचे राज्य स्थापन झाले होते. यस, 24, 25 आणि किती बरं 26. इथे काय म्हटलंय का, बिहार या राज्यातील क्षेत्रापासून मध्य प्रदेश राज्य बनतं. तर मध्य प्रदेश ऑलरेडी पहिल्यापासून होतं, तर तुमचं काय बरं चुकीचं आहे. यस, तर बिहार राज्य तो कोणतं बनलं हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 2006 मध्ये ओरिसा राज्याचे नाव ओडिसा, 2006 नाही 2000 किती बरं 11 आहे, म्हणून तुमचं बी पण काय बरं चुकीचं आहे. म्हणून दोन्हीही योग्य नाही. 4 नंबर तर तुमचं काय बरं ऑप्शन आहे. तर प्रत्येक तुम्हाला राज्यांची स्थापनेनुसार तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं बरं, तुम्हाला वर्ष माहिती असणं, क्रम माहिती असणं गरजेचं आहे. सिक्कीमच्या बाबतीमध्ये पण, कारण सिक्कीम मागच्या टेस्ट सिरीजला आपण प्रश्न टाकलेला होता. चलो पुढचा जो प्रश्न आहे तुमचा आला बघा, कोणता राज्यपालाचा विवेकाधिकार नाही? तर थोडस राज्यपालाचे विवेकाधिकार, राज्यपाल तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर यस, दोन प्रकारचे विवेकाधिकार राहते, एक घटनात्मक विवेकाधिकार, एक कोणते बरं परिस्थितीजन्य. तर या बाबतीत आहे, इथे काही तसं उल्लेख केलेला नाही का घटनात्मक आणि परिस्थिती, विवेकाधिकार बोललेले तर दोन्ही पण येऊ शकतात. यस, एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे, यस त्याचा काय घटनात्मक विवेकाधिकार आहे. राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणे, यस तो पण त्याचा काय बरं घटनात्मक विवेकाधिकार आहे. मंत्रिमंडळाने बहुमत गमावले असता राज्य विधानसभा काय करणे विसर्जित, हा त्याचा वाला काय परिस्थितीजन्य काय बरं विवेकाधिकार आहे. दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करणे, तर हे तुमचं काय बरं हा विवेकाधिकार नाही. म्हणून उत्तर आहेत बघा तुमचं काय बरं 4. यस, याच्या बाबतीत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं कलम आहे काय बरं तुमचं वाला 200, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे, कलम किती बरं 200. तर थोडस बघून जाचा. हे दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाला आणि सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या काय बरं पहिल्या अधिवेशनाला राज्यपाल काय करतो बरं संबोधित करतो. याच्यामध्ये पण 2 कलम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक तो कंपल्सरी आहे आणि एक त्याला जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो काय करतो बरं संबोधित करतो. तर ते 2 कलम पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यस, पुढे पण जाऊ आपण. उच्च न्यायालयाचा न्यायाधीशपदी नियुक्त झालेला व्यक्ती पदग्रहण करण्यापूर्वी कोणासमोर शपथ घेतो? पहिली गोष्ट, या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती. कारण बरेच लोक इथे चुकून जातात का, त्यांना वाटतं की उच्च न्यायालय हे राज्याच्या ठिकाणी म्हणून ते राज्यपाल मारतील, परंतु याचं उत्तर काय बरं राष्ट्रपती. राष्ट्रपती नियुक्ती करतो, पण शपथ कोणासमोर घेतली जाते? तर शपथ घेतली जाते कोणासमोर बरं राज्यपालासमोर शपथ घेतली जाते. नाहीतर बरेच लोकांना असं वाटतं की शक्यतो ज्यांना नियुक्ती केली त्याच्या समोर काय घेतलं जाईल बरं शपथ घेईल. म्हणून थोडंसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. न्यायाधीशांची नियुक्ती मात्र राष्ट्रपती करतो, परंतु शपथ कोण देतो बरं राज्यपाल देतो. यस, पुढचा बघा 30 नंबरचा तुमचा प्रश्न आहे अर्थविधायकाच्या बाबतीमध्ये. यस, तर वाचू आपण अर्थविधायकाच्या बाबतीत की राज्यघटनेच्या अनुच्छेद 199 मध्ये काय देण्यात आली बरं व्याख्या देण्यात आली राज्याच्या अर्थविधायकाची, आणि 198 मध्ये त्याची काय बरं प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. तर त्याच्या बाबतीत प्रश्न येतो तुमचं बरोबर आहे. हे विधायक राज्यपालाच्या पूर्वसंमतीने एकगृही राज्य विधिमंडळात मांडण्यात येते. एकगृही म्हणजे काय तर विधानसभा. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पण जर असं आलं द्विगृही, तर द्विगृही विधिमंडळाचा संबंध येत नाही, कारण अर्थविधायक फक्त विधानसभेतच मांडलं जातं, परिषदेत मांडता येत नाही. राज्यपाल हे पुनर्विधायक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. यस, हे विधायक तो पुनर्विचारासाठी पाठवू शकणार नाही. पुढचं काय बनलंय बघा, राज्यपाल हे विधायक राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकत नाही, तर ठेवू शकतो. उलट तो त्याचा काय बरं विवेक अधिकारी अर्थ विधायक पण तो ठेवू शकतो. म्हणून ड तुमचं चुकीचं आहे. इलिमिनेट करा ना, वरील पैकी सर्व मध्ये ड येतो, इथे पण ड आहे, इथे पण ड आहे. उत्तर काय येतं तुमचं बघ. तर थोडस इलिमिनेशन मेथड तुम्हाला वापरायची आहे. येस, पुढे जाणार आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. 31 नंबरचा तो प्रश्न तुमचा आला बघा, अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाबाबत आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणाबाबत 2002 मध्ये कोणाच्या दुसरा जो आयोग स्थापन केला होता त्याचे अध्यक्ष विचारले तर दिलीप सिंग काय देत होतं बुरिया. तर बीपी मंडल हे तुमचे ओबीसी आयोगाच्या रिलेटेड होते. UN डेबर तुम्हाला माहित पाहिजे, पहिला जो आयोग होता अनुसूचित जमातीचे त्याच्या रिलेटेड होते. काका कालेकर तुम्हाला काय बरं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे.
पुढचा जो प्रश्न तुमचा आला बघा, कोणत्या घटना दुरुस्तीनं गोवा, दमण, दीव आणि यांचा भारतीय संघ राज्यामध्ये काय करण्यात आला बरं, समावेश करण्यात आला. तर तुम्हाला याच्या बाबतीत युनियन टेरिटरीज आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला माहित पाहिजे 10, 12 आणि कितवी घटना दुरुस्ती बरं, 14वी घटना दुरुस्ती. 10व्या घटना दुरुस्तीने कशाचा समावेश केला, 12व्या. आता उत्तर जे आहे बघा, गोवा, दमण आणि दीव, त्याचं कोणत्या घटना दुरुस्तीने बरं, 12व्या घटना दुरुस्तीने. यस. पुढचा प्रश्न बघणार आहे आपण 33 नंबरचा. साधा प्रश्न बघा, सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे कोणत्या कलमात सांगितलेले आहे, तर मार्गदर्शक तत्व कलम 47. बाकीचं माहित पाहिजे 45 हा शिक्षण आहे, पण शिक्षण नसताना असं नाही चालत, तर वयोगट माहित पाहिजे 0 ते किती बरं 6, तुम्हाला 14 ते वर्षापर्यंत ते फसवू शकतात. 48 बघा, गो हत्याच्या रिलेटेड असेल. 48 हे तुमचं काय बरं, पर्यावरण सुधारणे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. चलो पुढचा प्रश्न बघा, पुन्हा ग्रामसभेवरती 2 प्रश्न हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेवर विचारलं जातं. तर आतापर्यंत ग्रामसभा म्हणजे काय त्याच्यावरती प्रश्न आलेले, पण ग्रामसभेची पण काय तुमची गणपूर्ती माहित असणं गरजेचं आहे. तर ऍटलिस्ट 15% मतदार आणि 100 मतदार याच्यापैकी जी संख्या कमी असेल, लक्षात ठेवायचं कमी. इथे बऱ्याच वेळेस आयोग तुम्हाला काय करेल माहिती का, जास्त टाकून ठेवेल. काय टाकून ठेवेल बरं, जास्त जास्त चालणार नाही. तर याच्यापेक्षा जी संख्या कमी असेल तर ती ग्रामसभेची काय असते बरं, गणपूर्ती. तर ऑप्शन क्रमांक काय तुमचा बरं, 1 नंबरचा. बाकीचं करून ठेवायचं. 243 कशामध्ये येते, ग्रामसभा ए मध्ये येते का, बी मध्ये येते का, त्या कलम 243 एबीसी, तर प्रॉपर करून ठेवा. कोणती विधाने बरोबर नाही. ओके, तर पुन्हा बघू सगळं बघा. ग्रामसेवकांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. यस, पॉझिटिव्ह स्टेटमेंट तुमचं आलं. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा काय असतो रे, सचिव. ब पण तुमचा आता इथे बरोबर नाहीत विचारलेलं आहे. आता ब तर फिक्स बरोबर आहे, मग तुम्ही ब इलिमिनेट करा. यस, ब कुठे दिलेलंच नाही वाटतं. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणून काम करतो, हे पण तुमचं काय बरं, विधान बरोबर आहे. क कुठे, तर क इलिमिनेट करा. यस, आपल्याला चुकीचे सापडायचे. आता सापडला बघा अ आणि अ पण तुमचं काय बरं, बरोबर आहे. म्हणून उत्तर येतं बरं ड आणि ई. तर हा ग्रामपंचायतीचा नोकर हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. असे स्टेटमेंट असं दुय्यम, कनिष्ठ, वरिष्ठ असे शब्द असू शकतात. ओके, त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते, हे पण विधान तुमचं काय बरं, चुकीचं आहे. उत्तर आहे बघा तुमचं 4 नंबरचं ड आणि ई. पुढे जाणार बघा, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर करंट आहे. आता तुम्हाला जवळपास 36 पासून तर तुमच्यावाले 50 पर्यंत करंट अफेअरचे प्रश्न आहे. करंट अफेअरचे प्रश्न तुमच्यावाले बऱ्यापैकी चांगले फ्रेम केले, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये तो पेपर होणार तिथे तुम्हाला थोडासा रेफरन्स तरी सापडेल. यस, तर पहिलं बुकवर आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर. हे पुस्तक खालीपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेलं आहे, तर यस, तर तुम्हाला माहिती पाहिजे. आता डॉक्टर के कस्तुरीरंगन हा अवकाशाच्या रिलेटेड होता, तर कॉन्स्टिट्यूशन मॅटरच्या रिलेटेड तो पुस्तक लिहिणार नाही. यांचं पण निधन झालेलं आहे, तर तुम्ही त्याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर आहे बघा डी.वाय. चंद्रचूड. चंद्रचूड हे साहेब आपले न्यायाधीश होते, सर न्यायाधीश, म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर. तो थोडंसं लॉजिक लावता आलं पाहिजे. येस. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला, 2025 मध्ये G7 ची 81 परिषद खालीपैकी कुठे पार पडली. तर G7 हा जो 7 ग्रुप आहे देशांचा, 1975 ला काय झालेली बरं, याची स्थापना झालेली आहे. जवळपास 50 वर्ष त्याला काय वाटतं बरं, पूर्ण होते. तर 7 देशांमध्ये तुम्हाला भारत नाही, लक्षात ठेवा. भारत हा G20 चा सदस्य, पण G7 चा सदस्य नाही. तर त्याचं झालं होतं बघा अल्बर्टा, 2 नंबर. येस, उत्तर कुठे बरं, अल्बर्टा. पुढचा प्रश्न बघा, मासिक पाळी रजा धोरण याबाबत खालीपैकी कोणते विधान योग्य आहेत. यस, तर सरकारी आणि खाजगी दोन्हीही धोरण लागू करणारे केरळ हे देशातले पहिले राज्य. हे विधान चुकीचं आहे. कोणतं झालेलं, कर्नाटक. केरळचं जे आहे ते विद्यापीठांसाठी, लक्षात ठेवा. ओके, तर पहिलं तुमचं चुकीचं आहे. दुसरं बघा, ओडिसा आणि बिहार मध्ये केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे धोरण आहे. तर ब तुमचं काय बरं, बरोबर आहे. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक काय बरं, 2, फक्त काय बरं, ब. यस. पुढचा प्रश्न बघू तुमचा 39 नंबरचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणते विधान योग्य आहे. पुन्हा करंटला देशातले पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज सातनवाडी ठरले आहे. यस, हे तुमचं काय बरं, बरोबर आहे. नंतर बघा, भारतातली पहिली AI अंगणवाडी वडधामना ठरली आहे. हे पण तुमचं काय बरं, बरोबर आहे. दोन्ही अ आणि ब हे विधान काय बरं, बरोबर आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं AI अंगणवाडी कोणती किंवा इंटेलिजंट विलेज कोणता ठरला आहे, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. यस, पुढे जाऊ आपण. 40 नंबरचा प्रश्न तुमचा वाला, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना बद्दल खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहेत. ओके, तर या
योजना का महत्वाची आहे? कारण लाल किल्ल्यावरून या योजनेची काय झाली बरं घोषणा झाली. जसं जनधन योजना असते तर जनधन योजनेची घोषणा सुद्धा 15 ऑगस्टला झाली होती. ओके, तर त्यावेळेस म्हणून तुम्हाला माहित पाहिजे गरजेचं आहे. तर या योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला केली. तर हे विधान तुमचं बरोबर आहे. बघा, 2 वर्षात 10 कोटी नोकऱ्या निर्माण करणे शक्य आहे का रे? नाही. भारत सारख्या देशात तरी शक्य नाही का 2 वर्षामध्ये 10 कोटी नोकऱ्या निर्माण करणे. म्हणून तुमचं वाला अयोग्य विचारलंय. तर 2 नंबरचा उत्तर तुमचं काय बरं अयोग्य. 10 कोटी नाही तर इथे किती बरं 2.5. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलंय का पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 हप्त्यामध्ये किती रुपयापर्यंत प्रोत्साहन भेटेल? 15,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन भेटेल. आणि जो मालक अशी नवीन नोकरी निर्माण करेल तर त्याला सुद्धा 3,000 रुपयापर्यंत काय मिळणार आहे बरं प्रोत्साहन. तर 3 आणि 4 बरोबर आहे. 2 चुकीचं. बघा, 10 कोटी नोकऱ्या निर्माण नाही करणार. लक्षात ठेवा, ते तुम्हाला माहिती असतं. चलो पुढचा प्रश्न बघा, 41 नंबरचा प्रश्न आहे. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामाबद्दल नोबेल शांतता पुरस्कार दिलेला आहे 2025 चा. कोणाला दिलाय हे पण माहिती असणं गरजेचं आहे. मारिया कोरिना काय बरं माचोडो. तर ह्या कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करतात? तर आहे बरं व्हेनेझुला. लक्षात 2 नंबर. तर प्रश्न एक तर तुम्हाला इथे विचारतील का कोणाला दिलेला आहे, एक तर प्रश्न इथे विचारतील का ते कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, हे तुम्हाला माहिती गरजेचं आहे. यस. त्याच्या बाबतीत बाकीचे पण जे नोबेल पुरस्कार आहे तुम्हाला अर्थशास्त्रातले, वैदिक शास्त्रातले, भौतिक शास्त्रातले, रसायनशास्त्रातले, तर हे पण एकदा तुम्ही थोडस बघून जा, कारण नोबेल वरचे तुम्हाला प्रश्न असतो. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला महाराष्ट्र भूषणच्या बाबतीमध्ये रामसुतार यांच्याबद्दल खालीपैकी कोणते विधाने योग्य आहे? तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला बघा 2024 चा. तर हा पुरस्कार मिळणार आहे ती किती बरं 21वे मानकरी ठरले. तर हे विधान तुमचं बरोबर आहे. पुढे काय म्हटलं बघा, नुकताच 2025 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. हे विधान तुमचं काय बरं चुकीचं आहे. त्यांना पद्मविभूषण म्हणजे भेटलेलाच नाही अजून पुरस्कार, त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. तर ब इलिमिनेट करायचं तुम्हाला बघा, ब इलिमिनेट केलं तर तुमचं उत्तर येतं अ आणि क. तर त्यांनी बँगलोर मध्ये 108 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ काय बरं प्रॉस्पेरिटी हा पुतळा बनवला. क तुमचं काय बरं बरोबर आहे. तसंच त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी पण बनवलेला आहे 182 फुटाचा. लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर अ आणि क. पुढचं बघा, मोहीम एक संयुक्त राष्ट्राने कोणाद्वारा सोबत मांडलेली युनिसेफचा प्रकल्प आहे तो, आणि कोणासोबत बरं ICC क्रिकेट. ओके, तर प्रॉमिस टू चिल्ड्रन हा जो उपक्रम आहे तो कोणत्या स्पर्धेच्या दरम्यान वापरण्यात आला? यस, तर 2023 च तर नाही राहू शकणार बघा पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप, कारण 2 वर्षापूर्वीची थोडी घडामोड विचारणार. ओके, तर महिला क्रिकेट आता झालेला कोणता वर्ल्ड कप? तर महिला क्रिकेट. याचं उत्तर आहे बघा महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025. येस, बऱ्याच लोकांना वाटलं असं प्रॉमिस टू चिल्ड्रन म्हणजे काय बरं अंडर 19 आहे. ओके, तर असं नाही, तुम्हाला अंडर 19 2024 ला माझ्या मते नव्हतंच वाटतं. येस, 2023 ला लास्ट असेल, परंतु ठीक आहे असो नसो, परंतु महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या बाबतीमध्ये आहे. येस, पुढचा जो प्रश्न बघा, नेमणुकावरती प्रश्न विचारलाय तुम्हाला. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचा विपो सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी खालीपैकी कोणाची निवड झालेली आहे? तर न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग. हे तुमचं वाला काय बरं 2 नंबरचं उत्तर आहे. तर नेमणुकावरती तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असणार. चलो पुढचा प्रश्न बघा, इस्रोला 100वे इस्रोचे जे 100वे प्रक्षेपण आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. तर इस्रोचे जे 100वे प्रक्षेपण आहे या मोहिमेत इस्रोने GSLV-F15 या प्रक्षेपकाच्या मदतीने कोणता उपग्रह स्थापित केला? तुमचा वाला जिओ ऑनसिक्राउज ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये. तर NVS-02. यस, 1 नंबरचा ऑप्शन तुम्हाला माहित आहे. तर तुम्हाला संरक्षणावरती किंवा अवकाशावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, 2023 मध्ये इस्रायल गाझा संघर्ष दरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले? त्याचं ऑपरेशन काय बरं अजय, हे तुम्हाला माहिती आहे. ऑप्शन क्रमांक 4. बाकीचं करून जायचंय. वंदे भारत मोहीम ही तुमची कोविड मध्ये चालू केलेली होती. नंतर ऑपरेशन कावेरी कधी काढलेलं आहे, ऑपरेशन गंगा कधी काढलेलं आहे, अफगाणिस्तान मधून बाहेर काढण्यासाठी कोणतं केलं होतं, देवी केलं होतं का, किंवा तुमचं आलं सुदान मधून बाहेर काढण्यासाठी कोणतं केलं होतं, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर आहे ऑपरेशन काय बरं अजय. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच शमन मित्र श्वानाचे व्हॉट्सअप आधारित गव्हर्नमेंट व्यासपीठ सुरू केले?
तर यस, तर ते आहे बघा तुमचं आलं कोणतं बरं, आंध्र प्रदेश राज्य सरकार. यस, करंट मध्ये न्यूज आहे तुमची आली, ऑप्शन क्रमांक 4. पुढचं बघा, समुद्र किनाऱ्यांना दिले जाणारा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कोणत्या संस्थेद्वारे प्रदान केलं जातं? माझ्यामध्ये आत्ताच महाराष्ट्रातल्या काही तुमच्यावाले जे समुद्र किनारे जवळपास 5 का काही आसपास असतील त्या समुद्र किनाऱ्यांना काय भेटला बरं, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र. एकदा बघून जा कोणते कोणते समुद्र किनारे महाराष्ट्रातले त्याच्यावरती. तर ती दिली जाते बघा, डेन्मार्कच्या फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तर ऑप्शन क्रमांक तुमचं काय बरं, 1. पुढचं बघा, मानव विकास अहवाल 2025 मध्ये लिंग असमानता निर्देशांक GII मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? कितवा क्रमांक 102. लक्षात ठेवा. HDR मध्ये जर गेला नुसता मानवी निर्देशांक तर तिथे किती आहे तुमचं, 130 आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलं आधी इकॉनॉमिकचे मी जे व्हिडिओ अपलोड केलेले त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. याचं उत्तर आहे बघा 102. लक्षात ठेवा, GII मध्ये. पुढचं बघा, शहरी धोरण लागू करणारे भारतातील आयोग स्थापन करणारे म्हणा भारतातील पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य तुमचं कोणते बरं, केरळ हे राज्य आहे. ओके, यस. हा तुमचा शेवटचा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढचा जो प्रश्न आहे बघा तुमचा आहे तो इकॉनॉमिक्स वरती आहे. ओके, तर 50 प्रश्न बघा करंट अफेअरचे एकदम प्रॉपर प्रश्न काढलेले आहे जेणेकरून तुम्हाला थोडासा पुढे भविष्यामध्ये काय होईल बरं, फायदा. कोणत्या, आता प्रश्न बघा इकॉनॉमिकचा आर्थिक पाहणीवर आलेला आहे, कारण सार्वजनिक वित्त चॅप्टर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हे अर्थसंकल्पावरती विचारले जातात. त्याच्या रिलेटेड प्रश्न टाकला बघा, महिला कामगार दल सहभागदारामध्ये जो आहे तुमचा वाला बघा रेट आहे 2017 मध्ये 23.3 वरून 2023-24 मध्ये 41.7 पर्यंत वाढलं. यस, हे पहिलं विधान तुमचं काय बरं, बरोबर. ओके, आता हा आकडेवारी टाकण्याचं उद्दिष्ट काय, कारण आपल्याला इकॉनॉमी मध्येच रोजगार नावाचा काय बरं, बेरोजगारी नावाचा चॅप्टर आहे, तर तुम्हाला थोडस माहिती असणं गरजेचं आहे. ओके, दुसरं बघा, महिला कामगार सहभाग बिहार राज्याने सर्वाधिक नोंदवला गेला असेल तर ही कोणत्याही पद्धतीने गेले तर बिहार काय येणार आहे बरं, चुकीचं येणार. लक्षात ठेवा, याचं उत्तर तुमचं आहे बघा सिक्कीम. काय पाहिजे बरं, सिक्कीम. तर यस, बी तुमचं काय बरं, चुकीचं आहे, म्हणून याचं उत्तर आहे 51चं फक्त काय बरं, यस. तर एकदा आर्थिक पाहणी आणि तुम्ही बजेट व्यवस्थित करून जा. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या वित्त आयोगाने जीएसटीचा 12% दर सुचवला गेला आहे? ओके, तर जीएसटी 5 आणि जीएसटी किती बरं, 7. आता पण आपल्या जीएसटीच्या स्लॅब मध्ये काय झालेले बरं, डिफरन्स पडलेले आहे, म्हणून तुम्हाला त्याच्यावरती रिलेटेड प्रश्न विचारला आहे. आता तुमचा वाला बघा, जसा 12%चा जो स्लॅब होता तो 5% केला म्हणजे त्याच्या वस्तू, आणि 28 वरचा जो आहे तो कशामध्ये केला बरं, 18 मध्ये. नव्यानं अजून एक स्लॅब ऍड केला काय बरं, 40%. तर हे नवीन स्लॅब आहे. ओके, तर जीएसटीचा अर्थ तर असा होता की एक टॅक्स पाहिजे होता, परंतु याच्यामध्ये त्यांनी काय केले, दर टाकले. आधी 5 होते आपल्याकडे, तर 5, 0, 5, 12, 18 आणि 28 वगैरे. आता आपण 3 पर्यंत पोहोचलेले, परंतु काही जे वित्त आयोग होते त्यांनी 2च सुचवले होते, म्हणजे एकच 12%. त्याचा जो होता 13वा वित्त आयोग. यस, 12 वित्त आयोगाने किती सुचवला तर 20%च्या आसपास असेल. हा तुमचा 13वा वित्त आयोग होता तुमचा. यस, तर 12%. पुढचा प्रश्न घ्यायचा बघा, 53 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सहकार धोरणाच्या बाबतीत 2025 ला सहकार नावाचा चॅप्टर येतं आपल्या, तो करायचा प्रॉपर की 2034 पर्यंत जीडीपी मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा 3 पट करणे. यस, हे विधान तुमचं बरोबर आहे. आता बऱ्यापैकी मुलांना कन्फ्युजन झालं असं का 2034च आहे का? यस, कारण बऱ्यापैकी 2030 ही आकडेवारी राहते, 2047 राहते, 2045 राहते, 2070 राहते. ओके, तर 34 पर्यंत हे विधान तुमचं पहिलं बरोबर आहे. प्रत्येक गावात किमान एक प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करणे, हे पण तुमचं काय बरं, ब विधान बरोबर आहे. आणि अशा सहकारामध्ये किती कोटी लोकांना सहभागी करून घ्यायचं बरं, 50 कोटी लोकांना. म्हणून याचं उत्तर आहे बघा, वरील पैकी एकही अयोग्य नाही, चुकीचं नाही. वरती बघत चला काय विचारलेलं आहे, योग्य अयोग्य वगैरे, तर वरील पैकी एकही चुकीचं नाही. पुढचा बघा, 54 नंबरचा प्रश्न तुम्हाला, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे त्याला कम्प्लीट किती वर्ष पूर्ण होते बरं, 25 वर्ष पूर्ण होते, म्हणून प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये तुमच्यावाले 3 प्रकारचे उद्दिष्ट होते, लघु उद्दिष्ट, मध्यम आणि काय बरं, दीर्घ उद्दिष्ट. यस, तर संतती, नियम आणि आरोग्य पायाभूत सुविधा पुरवणे हे लघु उद्दिष्ट लगेच आपण अचीव करू शकतो, याला काय वेळ लागणार नाही. तुमच्याकडे तर काय बरं, पायाभूत सुविधा तर पुरवायच्या तुम्हाला, बरोबर आहे ना. यस, जे काय तुमच्यावाले साधन सामग्री असं तर पुरवायला वेळ लागणार, म्हणजे लघु उद्दिष्ट झाले.
जे मध्यम होतं बघा त्याचं उत्तर आहे तुमचं आलं संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% काय बरं करणे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते काय बरं सेकंड आहे. लोकसंख्या स्थिरीकरण हे खूप लांबची गोष्ट आहे, 1947 हे दीर्घ उद्दिष्ट झालं. क तुमचं इलिमिनेट होतं आणि मध्यान्ह आहार योजनेचा काही संबंध नाही. उत्तर आहे बघा 2 नंबरचं. येस. पुढचा प्रश्न तुमचा आला बघा, सी रंगराजन समितीनुसार 11-12 गरिबीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आढळते, तर कोणत्या बरं छत्तीसगड मध्ये तुमचं काय बरं प्रमाण सर्वाधिक काय बरं गरिबीचं आढळतं. त्याच्यावर पूर्णपणे डिटेल केलेले आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघा, किती टक्के सांगितलेले, किती रुपये सांगितले, काय सांगितलेलं, तर युट्यूब वरती तुम्हाला सगळं सापडून जाईल. येस. पुढचा प्रश्न बघू आपण, वैयक्तिक वस्तूनुसार विचार केला 2023-24 मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात कोणत्या वस्तूंची केली, तर वैयक्तिक वस्तू बोललेलं आहे, त्याचं उत्तर आहे बघा यंत्र सामग्री व काय बरं साधने. यस. ओके. पण शक्यतो जर आयोगाने प्रश्न विचारला तर अभियांत्रिकी वस्तू करा. अभियांत्रिकी वस्तू म्हणजे तुमचा यंत्र सामग्री असेल, वाहतूक असेल, सगळ्यांचं मिळून तुमच्या अभियांत्रिकी वस्तू बनवलं जातं. परंतु इथं वैयक्तिक विचारलेलं म्हणून याचं उत्तर आहे बघा यंत्र सामग्री आणि काय बरं साधने. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला, परकीय चलन व्यवहार व्यवस्थापन करण्यासाठी फेमा, आधी तुमचा जो फेरा कायदा होता, यस, तर फेरा कायद्याची कशामध्ये अंमलबजावणी केली, म्हणजे सॉरी त्याची पुनर्रचना केली तर फेमा मध्ये केली. हे तुम्हाला माहिती आहे. एक रेग्युलेटिंग ऍक्ट होता, आता तुमचा मॅनेजमेंट ऍक्ट झालाय. ओके. तर हा जो फेरा होता हा 1900 कितीचा होता बरं 73चा, 74ला ते लागू झाला होता. तसं हा 99चा ऍक्ट आहे आणि लागू झाला बघा तुमचा. तर अंमलबजावणी विचारली तर 1 जून 2000. लक्षात ठेवा. क सापडायचे तुम्हाला, तर क आहे कोणत्या ऑप्शन मध्ये बरं 2 नंबरच्या ऑप्शन म्हणून याचं उत्तर आहे बरं फक्त हे 2 नंबरचं ऑप्शन. लक्षात ठेवा. ओके. कारण क तुम्हाला सापडायचं, कारण कधी कधी काय होतं का क 3 नंबरला वाटतं म्हणून तुम्ही डायरेक्ट गोल करून देतात 3, पण नाही, ते वरचं बघा जा खाली कोणत्या पर्यायामध्ये येतो, तो आहे 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये. येस. पुढचा जो 58 नंबरचा प्रश्न आहे तुमचा बघा, चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची. येस. तर गुलाबी क्रांती ही कोळंबी उत्पादन बरोबर आहे, सोनेरी तर ताग उत्पादन हे पण बरोबर आहे, तपकिरी कोको उत्पादन हे पण बरोबर आहे तुमचं वालं. चुकीची जोडी आहे बघा लाल क्रांती, ही तुमची काय चुकीची. कांदा उत्पादन हे गुलाबी क्रांतीमध्ये पण येतं, लक्षात ठेवा. लाल क्रांतीमध्ये तुमचं कांदा उत्पादन येत नाही, लक्षात ठेवा. तो 4 नंबर 58चं 3 नंबरचं उत्तर आहे. येस. पुढचं बघा, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापन करण्यात आला होता, हे माहित असणं गरजेचं तुम्हाला. कृषी नावाचा चॅप्टर इकॉनॉमिक्सला, तर त्याचं उत्तर आहे बघा डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. यस. यांचं पण निधन झालेलं आहे, याच्यामुळे यांना याच्याबद्दल तो तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं. पुढचा प्रश्न बघा, मौद्रिक धारणावरती मौद्रिक धोरण समिती आहे, ती तुम्हाला माहित पाहिजे. मौद्रिक धोरण समिती कोणत्या समितीने शिफारस केली होती, तर होती समिती कोणती बरं उर्जित पटेल समिती. याचं उत्तर आहे बघा 60 नंबरचं उत्तर आहे बरं ऑप्शन क्रमांक किती बरं 3. यस. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला इकॉनॉमिक्सचा, की 50 ते 51 आणि 13 ते 14 मध्ये द्वितीय क्षेत्राचा, द्वितीय क्षेत्र म्हणजे कोणत्या क्षेत्राचा, उद्योग क्षेत्राचा वाटा कितपर्यंत वाढला, तर उद्योग क्षेत्र कधी 30%च्या वरती गेलंच नाही बघ, लक्षात ठेवा. म्हणजे हे इलिमिनेट होतं तुमचं 30%च्या वरती गेलं नाही म्हणून हे इलिमिनेट होतं तुमचं, हे पण इलिमिनेट होतं तुमचं बघा. हे पॉइंट आहे, लक्षात ठेवा. थोडंसं सिल मिस्टेक झालेली, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक झालेली. 16.62 किती बरं 26 पॉईंट किती बरं 2, लक्षात ठेवा. 1 नंबरचं तुमचं काय बरं उत्तर आहे. यस. पंतप्रधान रोजगार योजना बाबतीत तो प्रश्न विचारला आहे. एक तरी योजना तुम्हाला राहते, दारिद्र्य निर्मूलन योजना किंवा रोजगारीच्या रिलेटेड. एमजी नरेगा आता चर्चेमध्ये, कारण एमजी नरेगा ही बंद करण्याच्या मार्गावरती, त्याच्या बाबतीत काहीतरी कायद्यामध्ये बदल येणार आहे. थोडस एमजी नरेगा तुम्ही करून जा प्रॉपर, तर त्याच्या रिलेटेड बघा थोडीशी. पंतप्रधान रोजगार योजना, तर 2 ऑक्टोबर 1993 ला या योजनेची काय झाली बरं सुरुवात झालेली किंवा स्थापना झालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत लक्षात ठेवा, आता कॉमन सेन्स तुम्हाला माहित पाहिजे, सगळीकडे काय म्हणतोय बघा स्वयंरोजगार. इथे पण काय बरं स्वयंरोजगार, इथे पण काय बरं स्वयंरोजगार आहे. पण जर स्वयंरोजगार म्हणजे तुमचं स्वतः, म्हणजे तुम्हाला कोणा तिथे कामाला पाठवायचं, तुम्ही स्वतः मालक असले पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय असणं गरजेचं आहे रे, सुशिक्षित असणं गरजेचं. कारण स्वयंरोजगार हे फक्त कोणाकडे बरं स्किल्ड लोकांकडे, त्यांच्यासाठी, बरोबर आहे ना. बाकीच्यांसाठी ते काय प्रोव्हाइड केला जाईल बरं, रोजगार प्रोव्हाइड केला जाईल. म्हणून याचं उत्तर आहे बघा 2 नंबरचं, सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी. यस. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला,
वस्तूच्या आयात व निर्यातीवर लावल्या जाणाऱ्या कराला काय म्हणतात? यस, तर काय म्हणतात बरं? सीमा शुल्क. जो बाउंड्री वरून तुमची आयात निर्यात होती तर सिंपल आहे तुमचं आलं काय बरं? सीमा शुल्क. यस. हे व्हॅट वगैरे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात ठेवा व्हॅटची शिफारस कुणी केली होती? जीएसटीच्या बाबतीत. जीएसटी आता चर्चेमध्ये जे तुम्हाला आता माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अभ्यास मंडळाच्या शिफारशीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये अग्रणी बँक योजनेची स्थापना करण्यात आली होती. तर या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर डी.आर. गाडगीळ. हे तुम्हाला माहिती गरजेचं. यस. शिवरामन तुम्हाला माहिती असणं गरजेचं. नरसिंह यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं. शिवरामन तुमची वाली काय बरं? नावाड. पुढचं बघा. सामाजिक विकास सूचित करतो. बघा सामाजिक विकास म्हटलेलं आहे, वृद्धी म्हटलेलं नाही. लक्षात ठेवा. सामाजिक विकास काय रे? मानवाचे कल्याण. पॉझिटिव्ह. बघा सामाजिक संघटनेत काय रे? सुधारणा. आणि सामाजिक न्याय. सामाजिक जीएनपी मध्ये वाढ ही तुमची वाली आर्थिक वृद्धी काय करतो बरं? दाखवतो आर्थिक वृद्धी. पण इथे विकास विचारलाय बघा. जीएनपी वृद्धी दाखवतो, आर्थिक ब एलिमेंट होतो. उत्तर येतं तुमचं आलं बरं अ क ड. ओके, एक नंबरचा तुमचा ऑप्शन. यस. पुढचा प्रश्न बघा. तुमच्या आता सायन्सचे चालू होतील. सायन्सचे तुमचे आले आपल्या धनश्री मॅडम एसटी आहे तर ते तुमचं प्रॉपर सायन्स घेतील. मी फक्त तुम्हाला आता उत्तर सांगतो. यस. तर 66 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही तर बघा. थैलीत असलेले सस्तन प्राणी तुम्हाला हे माहित पाहिजे बघा. मॅक्रोपस. यस, मॅक्रोपस जे आहे तर अचं दोन कुठे? फक्त एक नंबरच्या तुमच्या ऑप्शन मध्ये, म्हणून ऑप्शन एक नंबर. यस. पुढचं बघा. अमिबाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी पीवायक्यू टाकलेले सायन्सचे, कारण सध्या सायन्सचा ट्रेंड पण हा पीवायक्यू चाललेला आहे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं. येस. तर काय म्हटलं बघा. अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाही. हे विधान तुमचं बरोबर आहे बघा. सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी. यस, हे पण बरोबर आहे. छद्मात पादाचा वापर हालचालीसाठी केला जातो. हे पण तुमचं काय बरं? बरोबर आहे. अंगावर छिद्रे असणार. हे तुमचं काय बरं? चुकीचं आहे. मग तुम्हाला इलिमिनेट करायचं बरं. ड इलिमिनेट केला तर उत्तर काय भेटतं? अ ब क. यस, तर 3 नंबरचा तुमचा बरं ऑप्शन. पुढचं बघा. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करतात? यस, एकदम सिंपल उत्तर आहे बघा. काय बरं? इथिलीन. यस, 3 नंबरच. पुढचं बघा. दोन नावं देणे कुणी सुचवलंय वर्गीकरण? तर तुमचं आहे बघा कार्लियस लिनियास. लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला माहिती असणार. एक नंबरचा काय बरं ऑप्शन आहे. सायन्स तुम्हाला बऱ्यापैकी पीवायक्यू सापडेल, कारण तुमचं मॅथ आणि तुमचं बाकीचे थोडस हिस्ट्री वगैरे काय केलं होतं, टफ केलं होतं. येस. पुढचा जो प्रश्न बघा 70 नंबरचा. दंड व शंकू नामक संवेदी तांत्रिक पेशी कोणत्या याच्यामध्ये आढळून येतात? तर डोळ्यातील काय बरं? पडदा. लक्षात ठेवा. पुढचा जाणार आहे बघा. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला तर जीवनसत्वाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहित पाहिजे. या स्निग्ध पदार्थाच्या बाबतीमध्ये बघा. स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9 कॅलरीचा असतो. हे विधान तुमचं काय बरं? बरोबर आहे. अ आणि ड ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात का? नाही. तर हे तुमचं काय बरं? चुकीचं आहे. ब चुकीचं आहे. ब तुम्ही इलिमिनेट केला. तुम्हाला काय विचारलं बरं? कोणती आरा विषय काय बरं? येस, ब इलिमिनेट केला बघा. तुमचं उत्तर येतं अ क तर बरोबर आहे तुमचं. येस. नंतर बघा. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असलेला सूक्ष्म अन्न घटक आहे. अ पण तुम्हाला लागेल. याच्यातलं फक्त तुम्हाला माहित पाहिजे जीवनसत्वे कोणकोणते, कोणती मेदात विरघळतात, कोणती कशामध्ये मेदात विरघळतात बरं? पाण्यात विरघळतात. हे तुम्हाला माहिती गरजेचं. येस. पुढचा प्रश्न बघू आपण. येस. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाला तर व्हॅसोप्रेसिन हे संप्रेरक स्रावलं जातं. तो ऑप्शन क्रमांक काय तुमचं आलं बरं? 3 नंबर. नंतर व्हायरॉइडच्या बद्दल विचारलेलं तुम्ही बघा. काय विषाणूपेक्षा हे काय असतं बरं? आकाराने बरेच लहान असतं. यस, हे विधान तुमचं बरोबर आहे. नंतर गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड आरएनए ने बनलेले असतात, परंतु त्या आरएनए ला प्रोटीनचं किंवा प्रथिनचं आवरण नसतं, म्हणून क तुमचं काय बरं? चुकीचं आहे. क इलिमिनेट करा. उत्तर भेटून जाईल तुम्हाला काय बरं? अ ब ड. 1 नंबरचा ऑप्शन. यस. पुढचा बघा तुमचा आला. जोड्या लावायचं तुम्हाला तर व्ही पटेल रोग तुम्हाला माहित पाहिजे बरं? फुल कोबी. तर तुमचं आलं अ च 2 बघा. फक्त अ च 2. तर अ च 2 तुम्हाला सापडेल बघा. एकाच ऑप्शन मध्ये अ च 2 सापडेल. येस, ऑप्शन क्रमांक काय तुमचा आला बरं? 3 नंबरचा. बाकी तुम्हाला माहित पाहिजे. मग खैऱ्या कुठं होतो? भातावर. डायबॅक रोग कुठं होतो तुमचं आला बरं? लिंबू वरती. तर हे माहित पाहिजे.
पुढचा प्रश्न तुमचा वाला बघा, धातूच्या बाबतीत केमिस्ट्रीच्या, तर सिसे या मध्यम क्रियाशील धातूंचे खालीलपैकी कोणते धातुके आहेत? तर गॅलिना आहे, लिथाचार्ज नंतर काय बरं, सेरुसाइट आहे, क्रायोलाइट नाही तुमचं वाला, ब इलिनेट करायचं तुम्हाला, उत्तर भेटेल बघा अ क ड. 75चं उत्तर आहे तुमचं वाला 3 नंबरचं. येस. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या अणूमध्ये न्यूट्रॉन नसतो? जसा अणुअंक 1 आहे फक्त, बरोबर आहे ना? येस. असा कोण आहे बरं तुमचा? हायड्रोजन. यांचा पण अणु क्रमांक एकच आहे, ट्युटेरियम, ट्रिटियम. ओके, पण अणुवस्तुमान काय तुमचं वाला 1 2 3. येस, अणुवस्तुमान एक असणार काय बरं? हायड्रोजन. त्याच्यामध्ये फक्त काय सापडतं? प्रोटॉन. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. तर येस, तर तुमचं उत्तर आहे बघा 2 नंबर. गन मेटल म्हणतेला बघा येणे, तर येस, तर गन मेटल या संमिश्र मध्ये खालीलपैकी कोणत्या धातूंचा समावेश असतो? तर बघा, तर आपल्या ज्या कार्यकर्त्याने बनवलेली ट्रिक आहे झटका. काय आहे तर झटका, कारण गन काय मारते रे? झटका मारते, बरोबर आहे ना? तर झटका तुम्हाला माहित पाहिजे, झिंक, ज नंतर टीन आणि का म्हणजे काय रे? कॉपर. तर 1 नंबरचं तुमचं काय उत्तर आहे? तर बऱ्याचशा गोष्टी तुमचं एवढं लक्षात न ठेवू शकत तुम्ही, म्हणून तुम्हाला काहीतरी अशा ट्रिक्स बनावे लागतील. जसं मागाच्या वेळेस सांगितलं ठपका. ठपका काय तर ठाणे, नंतर पुणे आणि कोल्हापूर, इकडे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, ही घनतेचे बघा, झटका आणि थपका. तर असाच अभ्यास करावा लागतो, तरच पुढे काहीतरी शक्य. पुढे जाऊ आपण बघा, इंद्रधनुष्याच्या बाबतीमध्ये बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे घडून येतो? तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रकाशाचे 2 अपवर्तन, 1 अपस्करण आणि 1 काय बरं? अंतर्गत परावर्तन. तर ऑप्शन क्रमांक काय बरं तुमचा? 2 नंबरचा. येस, 78चा आहे 2 नंबरचा. पुढचं बघा, तुम्हाला रोधकतेचा उतरता क्रम लावायचा, तर सगळ्यात जास्त रोधक तुमचा आला बघा, एखाद्या वस्तूचे वजन सर्वाधिक कुठे आढळतं? जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी ची व्हॅल्यू जास्त, तिथे वजन काय असेल रे? जास्त. मग आता बघा, उंचीवर जास्त जाणवेल का? विषुवृत्तावर जास्त आता उंचीवर जी ची व्हॅल्यू जास्त असेल का? नाही, कमी असेल तुमचा वगैरे. विषुवृत्तावरती जी ची व्हॅल्यू कमी असते, पोलावरती ध्रुवावरती जी ची व्हॅल्यू काय राहते रे? जास्त राहते. यस. पृथ्वीच्या खोलीत जी ची व्हॅल्यू काय राहते रे? 0. पण हे पण गेलं, लिफ्ट वर जाताना ती काय जाणवेल रे? जास्त. ऑप्शन क्रमांक काय बरं? 4. यस, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं. चलो, आणि पुढचा आता जो आहे आपला तो आहे तुमचा मॅथ आणि काय बरं? रिझनिंग. पुढचे तुमचे जवळपास किती प्रश्न बरं? 20 प्रश्न, जे मेरिट डिसाइडर प्रश्न राहते बघा तुमच्या याच्यामध्ये, की जो मुलगा 20 पैकी 15 मार्क घेऊ शकतो मॅथ रिझनिंगला, तर त्याचं नाव तुम्हाला पूर्व परीक्षेच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसतं. यस, तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची मॅथ रिझनिंगची. बघा काय प्रश्न आहे, शक्यतो बेसिक 1 आणि 2 किंवा जास्तीत जास्त तुम्ही 3 पर्यंत जाऊ शकतात. तुम्हाला जास्त टाईप करायची गरज नाही, कारण तुम्हाला बेसिक वरच प्रश्न विचार. बघा प्रश्न आहे तुमचा की एक रेल्वे 70 किलोमीटर पर आवर वेगाने जाण्याऐवजी किती जाते बरं? 90 किलोमीटर पर आवर वेगाने जाते. तर निर्धारित जागेवरती 48 मिनिटं लवकर पोहोचते, तर रेल्वेला किती अंतर कापायचे आहे? तर तुम्हाला डिस्टन्स काढायचं बघा. तिचं स्पीड ओरिजिनल होतं 70, परंतु ती जाते 90च्या स्पीडनं, तर लवकरच पोहोचणार आहे. किती मिनिटं लवकर पोहोचते तुमचं आलं बरं? 48 मिनिट. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं. यस, 2 वेगांचा गुणाकार म्हणजे 70 गुणिले काय बरं तुमचं वाला? तुम्हाला घ्यायचे 90. यस, 2 वेगांचा गुणाकार आणि 2 वेगांच्या याचा मला काय घ्यायचं तुम्हाला? फरक काय तुमचा वाला बरं? 20. 70 गुणिले 90 गुणिले 20 गुणिले बघा 48 मिनिटं आहे, म्हणजे 48 भागिले त्याला कन्वर्ट करायचंय 60, म्हणजे तासामध्ये करायचंय, कारण सगळीकडे तुम्हाला किलोमीटर पर आवर आणि किलोमीटर पर काय बरं? आवर दिसते. तर फॉर्म्युला आहे तुमचा 2 वेगांचा गुणाकार आणि भागिले वेगांमधील काय बरं? फरक आणि इंटू काय बरं? वेळेतील फरक. मग आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करा तुमचा वाला. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला, 6 1 6, 8 किती झाले रे? 48 झाले. ओके, आणि अजून भाग द्या, 2 चोक किती रे? 8, 7 9 63 आणि 63 गुणिले जर 4 केला तर 4 त्रिक 12 आणि 6 चोक 24 आणि 1 25. तर किती किलोमीटर डिस्टन्स होतं तुमचं आलं बरं? 252 किलोमीटर काय होतं बरं? डिस्टन्स होतं. यस, तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली काय काढू शकता बरं? उत्तर काढू शकता. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे ट्रिक्स वगैरे तुम्हाला सापडणार नाही, कारण असं पण फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या 2 स्टेप मध्ये तुम्हाला काय येते बरं? उत्तर येते. यस, पुढे जाणार आहे आपला पुढचा प्रश्न बघा. बऱ्याच लोकांना प्रश्न थोडासा हा अवघड गेला असेल, परंतु एकदम सिंपल प्रश्न आहे. काय म्हणले बघा, एका संख्येला 4 ने गुणाकार करायचा होता, परंतु 4 ने काय केला रे? भागाकार केला.
तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल. ओके, आता तुम्हाला माहित नाही तर तुम्ही एक संख्या पकडा, तुम्ही 4च पकडा. या 4ला काय करायचं होतं रे, 4ने गुणाकार करायचा होता, म्हणजे इंटू 4 केला असतं उत्तर किती आलं असतं रे, 16 आलं असतं. येस, परंतु 16 न करता गुणाकार न करता चुकीनं काय केलंय बरं, भागाकार केलंय, म्हणजे 4/4 केलं तर उत्तर किती आलं रे, 1 आलं. आणि काय विचारलेलं बघा, बरोबर उत्तर तुमचं काय होतं बरं, 16, आणि चुकीचं उत्तर काय तुमचं बरं, 1. हे किती टक्के असेल तर तुम्हाला दिसतं ना, एकाचे 16 म्हणजे किती टक्के रे, 1600%. ते दाखव, बाकी टक्केवारी नका काढू, परंतु हे तुम्हाला राहणार आहे का, एकाचे किती बरं, 16 म्हटले, म्हणजे तुम्हाला 16 दिसला पाहिजे. इथे 16 दिसतोय का, इथे दिसतोय का, इथे दिसतोय का, तुमचं उत्तर काय येतं बरं, 2 नंबर येतं. यस, सिंपल होतं. पुन्हा सांगतो बघा, एक कोणतरी संख्या पकडायची, 4 पकडल्या, 4 का पकडले, कारण 4नेच गुणायचंय, 4नेच काय करायचंय बरं, भागायचंय, म्हणून 4 पकडले. 4ने गुणलं तर 4 चौक किती आले बरं, 16 आले. परंतु तसं नव्हतं करायचं ना, ते काय म्हणत्या की चुकीनं 4ने भागलं गेलं, मग 4/4 केलं तर किती आलं बरं, 1. आणि 16 हे 1 चे किती टक्के, 16 हे 1 चे किती टक्के बरं, 1600%. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. चलो, पुढचा प्रश्न तुमचा आला बघा, की रामराव एका टेबलाच्या विक्रीवरती 12% नफा कमावण्याऐवजी 20% नफा काय करते बरं, कमवितात. तर इतर दुकानदारांपेक्षा 1760 जास्त काय करताय बरं, ते कमावतात. तर रामरावांनी टेबल कितीला विकला होता. यस, तर तुम्ही आता काय करू शकता, डिफरन्स जो पडतोय तो किती टक्क्याचा पडतोय माहितीये का, 8%चा. बघा, कारण त्याला 12% नफा कमवायचा होता, पण त्याने किती कमावलाय बरं, 20. बाकीचे दुकानदार हे किती टक्के नफा कमावते आहे, 12% नफा कमावत आहे, बरोबर आहे ना. येस, बाकीचे दुकानदार किती टक्के नफा कमवत आहे, 12. हा किती कमावतोय बरं, 20%. आणि एक्स्ट्रा मग त्याला किती प्रॉफिट होतोय बरं, 1700 किती बरं, 60चा. मग जो डिफरन्स आहे मधला बघा, 8%. 8% म्हणजे किती म्हटलंय ते, 1700 किती बरं, 60 म्हटलेलं. यस, तर तुम्हाला काढायचं काय, तर तुम्हाला काढायचंय बघा 100% म्हणजे किती. यस, तर तुम्ही कसं काढणार बरं, 1760 भागिले किती रे, 8 गुणिले किती रे, 100. बघा, 8 1 8, 8 2 किती रे, 16. हातच्याला आले 1, 8 2 16, हे 0 आणि 2 0, तर टोटल 22,000 झाले. किती झाले बरं, 22,000. येस, आता 22,000. तर बऱ्याच लोकांनी लगेच इथे उत्तर मारून दिलं असेल, बरोबर ना. तसं नाही बघा, 22,000 म्हणजे काय, तर 22,000 विकलेले, परंतु तो एक्स्ट्रा 20% नफा कमवतो ना. किती टक्के नफा कमवतोय बरं, 20%. या 22,000वरती 20% तुम्हाला काढायचे. बघा, 20% म्हणजे 120 भागिले किती रे, 100. ओके, मग आता तुम्ही याला कन्वर्ट करा. बघा, हे 2 0 हे 2 0 काय झाले, कॅन्सल झाले. बघा, 12 0 0, 12 0 0, 12 2 24, हातच्याला आले बरं 2, 12 2 24 आणि 2 किती रे, 26. त्याचं उत्तर आहे बघा तुमचं आलं 26,000 किती बरं, 400. ओके, ठीक आहे, थोडस मी प्रश्न डिफिकल्ट केलेला आहे. शक्यतो तुम्हाला इथपर्यंत विचारला जाईल, 22,000 पर्यंत विचारला जाईल, लक्षात ठेवा कंबाईनला, परंतु थोडस डिफिकल्ट केलेला आहे. तर अशा प्रश्नाची पण तुमची वाली प्रॅक्टिस झाली पाहिजे. येस, पुढचा प्रश्न बघू. बघा, तुमचा 84 क्रमांकाचा प्रश्न आहे का, एका त्रिकोणाचे जे अंतरकोन आहे जे 4 6 5 प्रमाणात आहे, तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतरकोन किती अंशाचा असेल. यस, तर सगळ्यात मोठा काय तुमचा, बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय बरं, 6 दिसतोय. बघा, तुम्ही बेरीज पण करू शकता, 6 आणि 4 10, बरोबर आहे ना. 10 ने किती बरं, 5 15. यस, आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती असते बरं, 180. 180 भागिले 15 करा, तर एका याचं नाव आलं तुम्हाला किती बरं, 12. आता सगळ्यात मोठा काय बरं, 7. 12 किती रे, 72. यस, बाकीचे 12 चौक किती रे, 12 चौक किती वाले तुमचे वाले, 48. 12 पंचे किती रे, 7. सगळ्यात मोठा तुमचं उत्तर आहे बघा, 72. यस, तर सोपं होतं, तुम्हाला काय अवघड नव्हतं. पुढचं बघा, हा एक प्रश्न आहे तुम्हाला की ए व बी यांचे एकत्रित वय हे बी व सी यांच्या एकत्रित वयापेक्षा 12 वर्षांनी काय बरं जास्त आहे. तर सी हा ए पेक्षा किती वर्षांनी लहान असेल, तर तुम्ही समीकरण मांडा. ए अधिक बी यांचं एकत्रित वय, बघा ए प्लस बी यांचं एकत्रित वय हे काय म्हटलेलं आहे का, बी व सी बी अधिक सी यांच्या एकत्रित वयापेक्षा कितीने जास्त आहे बरं, 12 वर्षांनी जास्त आहे. लक्षात ठेवा. ओके, तर ते काय म्हटलंय, तर सी हा ए पेक्षा किती वर्षांनी लहान
असेल. ओके, मग आपण ऑप्शन घेतला. समजा आपल्याला A इक्वल टू बी आणायची, तुम्हाला C ची व्हॅल्यू पुट करायची, बरोबर आहे ना. येस, मग आपण समजा अशी व्हॅल्यू पुट करू की C हा A पेक्षा 12 वर्षांनी काय बरं लहान आहे. म्हणून मी असं लिहू शकतो का B अधिक बघा काय लिहिणार आहे मी A मायनस 12. बघा C ची व्हॅल्यू काय केली बरं, A पेक्षा किती वर्षांनी लहान आहे बरं, 12 वर्षांनी, आणि हा प्लस 12 तुम्हाला घ्यायचा आहे. हे 12 काय होऊन जातील रे, कॅन्सल होऊन जातील. म्हणजे इकडे राहिला बघा B प्लस A आणि इकडे तुमचं A प्लस काय रे B. हे समीकरण काय होतं, सॅटिस्फाईड होतं बघा, इक्वल होतं. म्हणून याचं उत्तर काय येईल बरं, 12 वर्ष लागतं. जर C हा A पेक्षा 12 वर्षांनी लहान असेल तर हे समीकरण सॅटिस्फाईड होतं, A प्लस B आणि B अधिक काय बरं A. तर अशा प्रकारचं सोपं आणि किंवा मग हा डिफरन्स उरतोय हाच तुमचं काय असलं पाहिजे माहितीये का, उत्तर असलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर आहे बघा 12 वर्ष. पुढचा बघा तुमचा आला भारी प्रश्न आहे. असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बघा गणितामध्ये. काय प्रश्न आहे बघा की दशादशक किती टक्के दराने एका रकमेची 2 वर्षाची रास किती बरं 7000 आणि 5 वर्षाची रास किती बरं 10000. एक लक्षात ठेवा, हे सगळे तुम्हाला राऊंड फिगर मध्ये आकडेवारी दिसते तुमच्याकडे 2, 5, 7000, 10000. तर तुमचा पहिला इलिमिनेट होणारा ऑप्शन काय राहील रे, 16 पॉईंट किती रे 66. पर्सेंटेज मध्ये कधी येणारच नाही का, लक्षात ठेवा. असं काहीतरी आकडेवारी असती 1749, तर मग पर्सेंटेज मध्ये असतं. तुमचा राऊंड फिगर आहे तर तुमचा इंटरेस्ट रेट पण काय असेल रे, राऊंड फिगर असेल. तर पहिलं तुम्ही लिमिट करणार. आता बघा काय करायचं तुम्हाला, 2 वर्षाची रास जर तुम्ही किती बरं 7000 आणि 5 वर्षाची किती बरं 10000. मग 10000 मधून आपण जर 2 वर्षाची रास मायनस केली तर तुम्हाला भेटते बघा किती उत्तर भेटलं बरं, 3 वर्ष. किती हजार भेटले बरं, 3000. ओके, आता काय म्हणलं 2 वर्ष आणि 5 वर्षामध्ये फरक किती वर्षाचा बरं, 3 वर्षाचा आहे. 3 वर्षामध्ये किती एक्स्ट्रा द्यावं लागते त्याला, 3000 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतं. 3 वर्षात किती द्यावं लागतंय, तर वर्षाला किती रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतंय, 1000. कळतंय ना मी काय म्हणतो बघा. 2 वर्षाची रास किती होती 7000, 3 वर्षाने त्याला म्हणजे 5 वर्षाने त्याला किती द्यायचे बरं 10000. म्हणजे 3 वर्षामध्ये किती वाढले बरं, 3000 रुपये वाढले ना. म्हणजे वर्षाला किती वाढले बरं, 1000 वाढले. मग आता आपण कोणतं तरी पकडू ना, जर वर्षाला 1000 तर इथे 2 वर्षाला किती रे 2000. हे 2000 काय माहिती का, हे आहे तुमचं काय बरं सरळ व्याज. मग आता एकूण रास 7000 होती, सरळ व्याज किती बरं 2000 आहे. तर मुद्दल तुम्हाला भेटेल बघा. आणि मग आता तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. सरळ व्याज आहे 2000, मुद्दल आहे तुमची 5000. नंतर बघा नंबर ऑफ इयर्स तुम्हाला किती दिले बरं 2 वर्ष. तुम्हाला इंटरेस्ट रेट काढायचा आहे, तुम्हाला आर काढायचा आहे, भागिले किती रे 100. हे 2 शून्य 2 शून्य काय रे कॅन्सल. 50 जुने किती रे 100. 2000 भागिले किती रे 100. तुमच्यावाली 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. इंटरेस्ट रेट किती आला रे 20%. लक्षात ठेवा किती इंटरेस्ट रेट आला 20%. तर थोडस भारी एक्झाम्पल होतं, काढता आलं पाहिजे. रास काय तुम्हाला वगैरे समजली पाहिजे. रास मध्ये तुमचं काय असतं की सरळ व्याज आणि मुद्दल काय राहते बरं तुमची एकत्रित असते. आपण काय केलं 2 रासची मायनस केली, नंतर वर्षातला फरक घेतला, गॅप मधला 3 आला आणि प्रत्येक वर्षाला काय घेतलं बरं 1000 रुपये. मग इथे 2 वर्षाची सरळ व्याज किती होईल बरं तुमचं, एका वर्षाला 1000 तर 2 वर्षाला किती होईल बरं 2000. मग 2000 जर सरळ व्याज असेल तर मुद्दल किती होईल तर 5000. कारण रास मायनस सरळ व्याज ही काय असते तुमच्यावाली बरं मुद्दल असते. आणि त्याच्यावरून मग आपण काय काढला बरं तुमचा रेट काढला 20%. यस, पुढचा जो प्रश्न आहे बघा तुमचा 87 नंबरचे. थोडेसे अशा लेवलला तुम्हाला प्रश्न विचारायला काय झाले बरं आता सुरुवात झालेली आहे, तर थोडस माहित असणं गरजेचं. बघा 9 तुमचे किती बरं वर्गमुळामध्ये 16 आहे आणि 5 किती तुमच्यावाले बरं 4 आहे. तर आपण काय करू माहितीये का, तुम्ही याचा वर्गमुळातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे वर्ग करावा लागेल. तर तुम्ही दोघी संख्याचा वर्ग करा. जर तुम्ही याचा वर्ग केला तर तुमचा x आणि 9 तुमचा करायला बरं तसा आणि तसाच, आणि 16 पण तुमचा करायला बरं 16. कारण फक्त कोणतं चिन्ह गायब होणार आहे, वर्गमुळाचं चिन्ह गायब होणार आहे वर्ग जर केला. ओके, पण याचा पण वर्ग केला तर 5चा वर्ग काय होईल बरं 25 आणि 4चा वर्ग काय होईल बरं 16. ओके, माझा हा जो x आहे बघा x हा आहे तुमच्या काय बरं पूर्णांकांच्या जागी. लक्षात ठेवा पूर्णांक. माझा आपल्याला समजा आपण या 1 ची व्हॅल्यू समजा पुट केली बघा, 1 पुट केली 1 9 आणि काय रे 16. तर बघा 16 1 16 आपण हे सॉल्व्ह करतो पूर्णांक बघा 16 1 16 आणि त्याच्यामध्ये काय मिळवतो रे अंश मिळवतो. तर 16 आणि 9 किती झाले रे तुमचेवाले 25 आणि 16. मग हे तुमचं उत्तर बघा मॅच होतं. म्हणून 1 ची व्हॅल्यू किती, तर 1 ची व्हॅल्यू किती रे 1. एकदम सिंपल. म्हणजे बघा थोडस मुलं इथे विसरू शकतात बघा, कारण 1 हा गुणाकाराला नसून 1 हा काय बरं पूर्णांकाला. लक्षात ठेवा
आणि हा पूर्णांक किंवा हा अपूर्णांक आपण कसा सॉल्व्ह करतो, तो 16 एक 16 त्याच्यामध्ये अंश मिळवतो, लक्षात ठेवायचंय. तर उत्तर येईल तुमचं 25 16. तर हे एक नंबरचं तुमचं उत्तर आहे. यस. पुढचा बघा तुमचा वाला प्रश्न आहे, भूमितीवरती आलेला प्रश्न आहे तुमचा वाला. तर यस, तर सिंपल आहे, काय अवघड नाही तुम्हाला. तर हा जो सरळ आहे, तर सरळ किती मापाचा कोण असतो तुमचा वाला 180. मग तिघांची बेरीज करा ना. 2x - 7 अधिक x - 5 अधिक काय रे x, हा किती येतो 180 येतो. यस. तर मग तुमचं वाला बघा 2 आणि 2 किती झाले तुमच्या, 2 आणि 3 3 आणि 4 आणि 7 किती झाले बरं 12. ओके, 7 आणि 4 किती झाले बरं तुमचे वाले 12 झाले. यस. आणि 12 तिकडे जाऊन काय होतील, प्लस होतील का मायनस होतील, तर तिकडे जाऊन होतील प्लस. तर 4x = 180 आणि 12 किती झाले 192. x = बघा 4 आणि भाग द्या, 4 चोक 16 आणि 4 8 किती रे, 4 8 किती होत्या 32. तर तुमचं उत्तर काय आलं पाहिजे बरं 48. यस, 48 डिग्री. परंतु इथे तुमचं आलं 50-50 आलेलं आहे. तर शक्यतो तुमचा काय होऊ शकतो, हा प्रश्न हॅशटॅग होऊ शकतो. दोन ऑप्शन इथे सेम झालेले. पुढचं बघा 45 ते 140 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक समसंख्या आणि विषम संख्या किती. थोडासा प्रश्न हा तुमचा अपूर्ण राहिलेला आहे बघा, म्हणजे पर्याय अपूर्ण राहिलेले. ऍक्च्युअली याचे पर्याय तुम्हाला माहित पाहिजे, नैसर्गिक संख्या 3 विचारलेले आणि पर्याय दिलेले फक्त काय बरं 1 अंकी. ठीक आहे, आता या प्रश्नावर तुम्ही हॅशटॅग म्हणूनच बघा 89चा. परंतु सॉल्व्ह कसा करायचा मी तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला काय काढायचं आधी एकूण नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या आपण कशा काढतो, तर शेवटची संख्या मायनस काय रे पहिली संख्या, बरोबर आहे ना. ती झाली 140 मायनस काय घेणार तुम्ही आता 45. यस. तर किती 10 तून 5 गेले, किती राहिले रे 5. नंतर हातच्या दिला तुमचा बघा 14 तून तुमचे वाले किती गेले बरं 5, किती राहिले बरं 9 आणि हातच्या दिला 0 95 आणि प्लस 1 करावं लागतो. पहिली शेवटची संख्या मायनस काय रे पहिली संख्या आणि प्लस 1. या तुमच्या बघा 95 196 96 तुमच्या आल्या काय रे नैसर्गिक संख्या. आता पुढे काय विचारलं बरं सम आणि विषम. तर सम आणि विषम काय राहते रे निम राहत्या. तर याच्यामध्ये 48 तुमच्या होतील बरं सम आणि 48 होते तुमचे काय बरं विषम. म्हणून याचं उत्तर जे आहे बघा ते तुमचं काय बरं 48. परंतु क्वेश्चन हॅशटॅग पकडतोय आपण, का पकडतोय कारण बाकीचे याला असे पर्याय पाहिजे होते बघा 48 48 काय बरं 96 किंवा 49 असे पर्याय पाहिजे होते. परंतु ठीक आहे, त्याचं उत्तर तुमचं 48 आहे. पण याच्यातून तुम्हाला काय घ्यायचंय नेमका हॅशटॅग मधून पण, की तुम्हाला नैसर्गिक संख्या काढता आल्या पाहिजे. शेवटची संख्या मायनस काय बरं पहिली संख्या प्लस 1 ज्या येतील त्याच्या निम्म्या काय राहतील तुमच्या वाले बरं एक सम राहील, एक काय राहील बरं तुमच्या वाले बरं विषम राहील. यस. पुढचा प्रश्न घेणार आहे आपण बघा 90 नंबरचा आहे बघा. थोडासा पुन्हा एक इक्वेशनचा रिलेटेडचा प्रश्न आहे, की एका संख्येच्या दुपटीपेक्षा 2 ने लहान असलेली संख्या, बरोबर आहे ना. एका संख्येचे काय म्हणले बरं दुपटीपेक्षा बघा 2x घेतली आणि दुपटीपेक्षा 3 ने लहान आणलेली म्हणजे काय रे मायनस किती रे 3. ही संख्या त्या संख्येच्या तिपटीपेक्षा बघा तिपटीपेक्षा म्हणजे 3x आणि काय रे 2 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी आहे म्हणून इक्वल टू आपण चिन्ह दिलं. म्हणजे सॉल्व्ह करायचं तुम्हाला बघा. मग काय येईल बघा समजा 2x मायनस काय रे 3x आणि 2 अधिक किती रे 3 नंतर 5x हे तुमचे किती झाले 2 आणि 3 किती झाले बरं 5, बरोबर आहे ना. यस. तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा पुन्हा काय म्हटलेलं बघा 5 ने लहान असलेली संख्या तुमची वाली निवडायची आहे. बघा काहीतरी चुकतंय का आपल्याला. यस चुकतंय बघा. इथे 5x ने येतात तुमच्या वाली, इथे काय येईल बरं मायनस x येईल. तर x इक्वल टू तुमचं काय येतं बघा मायनस किती आलं बरं 5 आलं. पुन्हा सांगतो बघा काय केलेले, की एका संख्येच्या दुपटीपेक्षा 2x लहान असलेली 3 मायनस 3 ही संख्या त्या संख्येच्या तिपटीपेक्षा म्हणजे 3x आणि 2 ने अधिक आहे म्हणून काय केलं आपण प्लस 2 याच्या सारखीच आहे बघा. मग हा 3x इकडे आणलेला आहे आणि हा 3 तिकडे नेला, 3 आणि 2 किती झाले बरं 5 आणि 2x मधून मायनस 3x गेले तर काय राहिले बरं मायनस x. हे मायनस चिन्ह जाणार आहे याला 5 ला, तर x ची व्हॅल्यू आली काय बरं 5. आता काय म्हणते बघा तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा बघा या संख्येच्या 5 पटीपेक्षा म्हणजे मायनस 5 गुणिले 5 हे काय झाले मायनस काय रे 25. 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या लहान म्हटलेल्या म्हणून काय रे मायनस 5 मायनस 25 आणि मायनस 5 किती झाले तुमचे मायनस 30. त्याचं उत्तर आहे बघा तुमचं आलं 3 नंबरचं. इक्वेशन प्रॉपर तुम्हाला मांडायचं आहे, एकदम सिंपल, एवढं काय अवघड नाही. तुम्हाला इक्वेशन प्रॉपर मांडायचं आहे का दुपटीपेक्षा लहान, लहान म्हणजे काय मायनस आणि मोठी म्हणजे काय बरं प्लस.
मग 3x+2 हा 3x इकडे आणलेला आहे, x राहिलेला आहे, इकडे 5 आलेला आहे. x चं मायनस चिन्ह आपण काय दिलं बरं 5 ला दिलं, याचं 5 पट घेतलेली -25 आणि लहान म्हटलेल्या म्हणून पुन्हा काय वापरलं आपण बरं वजा सेंटेन्स वजा वापरलेलं आहे तुम्हाला सिम्बॉल आणि टोटल झालं तुमचं 30. यस. पुढचा प्रश्न बघा तुमचा आला. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न बघणार आहे आपण तो आहे तुमचा बघा काम आणि काय बरं मजूर याच्यावरती, काम आणि वेळेवरती. सिंपल प्रश्न बघा, काय अवघड प्रश्न नाही. ओके. यस. तर पहिला आपण बघू काय म्हटलेलं बघा, काही मजूर एक काम 45 दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या ही पूर्वीच्या 9/5 पट केली तर त्या कामाच्या 3/5 पट काम किती दिवसात संपेल. ओके. तर सगळे तुम्हाला राऊंड याच्यामध्ये दिसत आहे, पट्टीमध्ये दिसत आहे. 9 आणि 45 ला भाग जातो, 5 आणि 45 ला भाग जातो, 3 आणि जातो. तर 21 हे उत्तर त्याचं असणार नाही. तुम्हाला बाय ऑप्शन न जावं लागेल बघा. मग आता काय करायचं तुम्हाला, दिवस काढायचे, बरोबर नाही? काय काढायचे तुम्हाला बरं, दिवस काढायचे. आपण एक काय करू, आधी प्रश्न घेऊ बघा. समजा आपण याचं उत्तर घेतलं, समजा किती माहिती तुमचं आलं बरं 15 दिवस घेतलं. यस. तर बघा 15 मजूर घेतले, समजा आपण असं पकडू, किती मजूर घेतले, समजा 15 मजूर घेतले. 15 मजूर किती याच्यामध्ये खुर्च्या बनवत्या बरं 45 दिवसात किती खुर्च्या बनवत्या बरं 45. यस. मग आता काय म्हटलंय की ह्या 15 मजुराच्या किती पट बरं 9/5 पट करायचे, म्हणजे 15 भागिले गुणिले 9/5, 5 त्रिक 15 किती झाले बरं 27 मजूर. यस. किती खुर्च्या, या खुर्च्या लक्षात ठेवा, या खुर्च्या पण कमी करायच्या. आता या 45 किती खुर्च्या घ्यायच्या बरं 3 किती बरं 3 म्हणजे 3/5 घ्यायच्या. तर 45 3/5 किती आले बरं 5 त्रिक 9 5 5 9 त्रिक किती बरं 27. बघा 27 खुर्च्या बनवायच्या आणि किती दिवस लागतील. हे तुमचे दिवस आहे, हे तुमचे मजूर आहे, हे तुमचे मजूर आहे, हे तुमचे काय बरं काम आहे खुर्च्या, आणि तुम्हाला दिवस काढायचे. तर आपण काढणार बघा 15 गुणिले किती रे 45 दिवस, नंतर भागिले वर्क. ओके. किती मजूर आहे 27, तुम्हाला दिवस काढायचे D2 आणि किती रे काम 27 27 27 कॅन्सल, 45 45 कॅन्सल. तर किती दिवस लागतील रे 15 दिवस लागतील. ओके. तर अशा लेवलला काही जे प्रश्न आहे तुम्हाला ते बाय ऑप्शन न तुम्हाला जावा लागेल. येस. पुढे जाऊ आपण बघा की काही विषयांचे सरासरी गुण 53 आहे. जर गणितात 22 गुण वाढले आणि विज्ञानात किती गुण वाढले बरं 11 गुण वाढले, तर सरासरी किती होती बरं तुमची वाली 56 होते. ओके. यस. याला वेगवेगळ्या मेथड आहे, परंतु मी नेहमी माझी जी आता तुम्हाला मॅथला स्पेशल टीचर शिकवायला, परंतु जी माझी मेथड आहे प्रत्येक वेळेस मी बाय ऑप्शन न जातो, कारण मला बाय ऑप्शन तुम्हाला इझी वाटतं मला बाकीच्या मेथड पेक्षा. ओके. ठीक आहे. आपण समजा असे पकडू की किती विषय पकडू माहितीये का 11 विषय पकडू. किती विषय पकडायचे 11. यस. मग 11 विषय बघा, पहिल्यांदा काय म्हटलं की सरासरी गुण किती बरं 53 आहे. मग मी काय केलं की 53चा टोटल गुण काढून घेऊ. 53 गुणिले काय केलं बरं 11, 11 3 किती झाले बरं 33 आणि 11 5 55, 55 आणि 3 किती झाले तुमचे बरं 58. तर एकूण टोटल गुण किती झाले बरं 583. आता काय म्हणते की ते गणितात 22 गुण वाढवले आणि विज्ञानात किती गुण वाढवले 11. टोटल किती गुण वाढवले बरं 33 गुण वाढवले. किती गुण वाढवले बरं 33. यस. 22 आणि किती बरं 11. आणि तेव्हा सरासरी किती होती 56. मग 56 आली होती 53, आता काय आली 56. मग 11 6 66 किती राहिले बरं 6, 11 5 55, 55 6 किती झाले बरं 61. सरासरी वाढून एकूण गुण किती झाले बरं 616. जर तुम्ही बघितलं तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा किती गुणांचा आहे रे 33 गुणांचा आहे. आधी 583 होते ना, आता 616 झाले. का बरं 616 झाले, तर किती गुण वाढले 22 आणि 11, म्हणजे टोटल किती गुण वाढले बरं 33. म्हणून माझे विषय किती असतील रे 11 विषय असतील, लक्षात ठेवा. ओके. तर बाय ऑप्शन आता ती माझी इनबिल्ड मेथड आहे मी म्हणू शकतो, कारण मी प्रत्येक गणित हे बाय ऑप्शन जातो, परंतु याला बाकीच्या पण जे स्पेशल तुमचे मॅथचे टीचर्स आहे आपल्याला अकॅडमीचे, हे तुम्हाला ट्रिक्स वगैरे काय करतील बरं याला सांगतील. येस. पुढे जाऊ आपण. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तर तितके टोल पडतात. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील तुम्हाला, तर हे माहिती गरजेचं बघा. म्हणजे कसं आहे बघा, एक तास झाला तर किती टोल पडला 1. 2 तास झाले किती टोल पडले बरं 2. नंतर काय बरं 3 तास झाले किती टोल पडले बरं 3. 4 तास झाले किती बरं, अशी तुमची वाली चालणार आहे, बरोबर आहे ना. आणि काय म्हणलं बघा, काय म्हणलं की घड्याळात त्यावेळी किती वाजले असतील, बरोबर ना. येस. तर मग आधी आपण काय करणार आहे, आता आपलं घड्याळ किती वाजेपर्यंत राहतं, शक्यतो 12 वाजेपर्यंत राहते. येस. तर मग आपण टोटल काढणार बघा, आपण फॉर्म्युला वापरतो बघा, काय वापरतो n प्लस काय रे 1 भागिले काय करतो आपण 2 करतो. येस ना. मग आता पुढे काय करणार बघा, 12 गुणिले किती रे 13 भागिले किती रे 2. ओके. बे सकी 12, 13 सकी झाले रे
78, बरोबर आहे ना? पण त्यांनी प्रश्न काय विचारलाय, हे झाले 12 तासाचे. किती तास झाले बरं? 12 तासाचे. आता विचारलं किती तासाचे बरं? 24. मग 12 दुने किती रे? 24. मग 2 करा बघा, 8 दुने किती रे? 16 आणि 8 साली 14 ने किती रे? 15. तर किती रे? 156. तर तुम्हाला गणित मांडायचं बघा. 1 वाजला 1 टोल, 2 वाजले 2 टोल, 3 वाजले 3 टोल. मग आपण म्हणतो ना 1 ते 12 पर्यंत संख्यांची बेरीज काढायची राहते. 1 ते 12 संख्येची टोटल बेरीज कशी काढतो आपण? 12 आणि पुढची संख्या घेतोय काय झाली? 13 भागिले किती रे? 2 बेसकी 12 13 78. पण हे 1 ते 12 पर्यंत झाले. पुन्हा घड्याळ 12 वाजेपर्यंत फिरणार आहे ना 24 तासाच्या घड्याळामध्ये. तर तुम्हाला इंटू 2 करायचं होतं. उत्तर काय येईल बरं? 156. बघा सोप्पा होता प्रश्न, वाचायला तो अवघड वाचतो पण उत्तर काय बरं? सोपं आहे. येस. पुढचा तो प्रश्न आहे तुमचा वाला की आराध्याचा वाढदिवस 23 मार्च 2015 रोजी बुधवारी असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. बघा मार्च महिन्यामध्ये किती दिवस राहते तुमचे वाले? किती राहते बरं? 31 दिवस राहते. मग किती दिवस उरले? 23 मार्च झाले ना, 31 मधून तुमचे 23 गेले तर किती राहते बरं? 8. बरोबर आहे ना? एप्रिल हा 30 दिवसाचा म्हणून 2. मे किती रे? 3. जून 2. जुलै 3. ऑगस्ट 3 आणि सप्टेंबर किती? सप्टेंबर शिक्षक दिन राहतो बरं? 5. म्हणून काय रे? 5. मग बघा 8 2 किती झाले? 10. 10 3 13. 13 2 किती रे? 15. 15 3 18. 18 3 21. 21 आणि 5 किती झाले? 26. आणि या 26 ला भागिले 7. 7 त्रिक 21. ओके. किती बाकी राहिली बरं? बाकी राहिले तुमचे किती रे? 5. बाकी नेहमी आपण काय करतो रे? ऍड करतो. बघा बुधवार पासून 5 दिवस, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि काय रे? सोमवार. येस. तो 2 नंबरचं उत्तर बघा 94. सिंपल लेवलला माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढचा बघा, हा टेक्निकल प्रिलियमला आलेला प्रश्न आहे. ओके. तर आता याच्याबद्दल खूप वादविवाद तुमचे असू शकतात. येस. परंतु त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं बघा 1 2 आणि दोन्ही नाही. आयोगाचाच प्रश्न उचललेला आहे तर त्याच्यामुळं याचं उत्तर आहे बघा 4 नंबर. पण तुम्ही तुमची वाली आकृती काढू शकता. बघा सर्व पेन बंदूक आहे. समजा हे पेन आहे तुमचे वाले आणि हे तुमचे सर्व बंदुका म्हणजे काय रे? गन. ओके. येस. आता काय म्हणलं बघा, काही पुस्तके काय बरं? पेन आहेत. ओके. मग आता आपण असं पण करू शकतो बघा, काही पुस्तके पेन आहे म्हणजे अशी पण आकृती येऊ शकते. ही काय झाली तुमची? बुक्स. ही पण एक आकृती येऊ शकते. येस ना? अजून काय आकृती येऊ शकते तुमची वाली? बघा ही तुमचे पेन, बरोबर आहे ना? बघा ही तुमची काय रे? गन. आणि ही तुमचे काय रे? अशी पण आकृती येऊ शकते. बरोबर आहे ना? यस. मग आता काय म्हणलं, पहिला निष्कर्ष आपण वाचू बघा. सर्व बंदुका आहेत, सर्व बंदुका पुस्तके आहेत. पहिली गोष्ट, सर्व गन तुम्हाला कुठे दिसतंय का? बंदुका नाही. दोन्ही आकृतीमध्ये गन आणि पुस्तकांचा काही संबंध नाही. बघा काही म्हणू शकतात तुम्ही पण हे सर्व नाही म्हणू शकत. पहिलं तर डेफिनेटली काय बरं तुमचं आलं? चुकीचं. म्हणून पहिला ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन एलिमिनेट होतो. राहिला आले फक्त काही पुस्तके बंदुका नाहीत. बघा आता इथे काय म्हणलं थोडस म्हणून ते कळत नाही मला की काही बंदुका हे काय बरं? पुस्तके असू शकतात ना, आणि काही काय बरं? नसू शकतात. ओके. तर दोन उत्तर असायला पाहिजे होतं, परंतु आयोगाने बघा हे पॉसिबिलिटीज आहे खूप. बघा याच्यामध्ये काय बरं? असू शकतात आणि काय बरं? नसू शकतात. इथे फिक्स तुम्हाला वाटतंय काय बरं? नसू शकतात. म्हणजे इथे पर्याय पण असं नाही ना, किंवाचा पर्याय आहे का? नाही. किंवा असेल तर आपण याला पॉसिबिलिटी लावली असते, लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आहे बघा 1 किंवा दोन्हीही नाही. येस. 4 नंबर. पुढचा प्रश्न बघा तुमचा 96 नंबरचा प्रश्न आहे. तुमच्यात यानं बघायचं. आता तुम्हाला फक्त काय करायचं? त्रिकोण कोणता आहे बघा. आता आयत काय दाखवतोय? महिला. हा आहे तुमच्या महिला. त्रिकोण काय दाखवतोय बरं? शिक्षित. हा शिक्षित दाखवतोय. नंतर वर्तुळ काय दाखवतोय बरं? ग्रामीण. आणि चौकोन काय दाखवतोय? स्वयंरोजगार. तर खालीलपैकी कोण अशिक्षित? बघा काय पाहिजे तुम्हाला? अशिक्षित, स्वयंरोजगारीत, नंतर काय म्हटलेलं आहे बरं? ग्रामीण महिला आहे. बघा आता पहिली गोष्ट बघा, इथे काय म्हटलं? अशिक्षित आणि काय बरं? स्वयंरोजगारी. मग स्वयंरोजगारीत म्हणजे काय तुमचं? स्वयंरोजगारीत म्हणजे तुमचं काय बरं? चौकन आहे. चौकानामध्ये कोणते कोणते आकडे बघा. चौकानामध्ये 4 आहे का? यस. चौकानामध्ये 18 आहे का? आहे. चौकानामध्ये 5 पण आहे. चौकानामध्ये 3 पण आहे. यस. तर तुमचं स्वयंरोजगारीचं घ्या. नंतर ग्रामीण बघा. ग्रामीण तुमचं काय दाखवतो बरं? सर्कल. सर्कल मध्ये तुमचा 4 आहे. यस. सर्कल मध्ये 18 आहे का? नाही ना, मग इलिमिनेट झाला तुमचा. यस. कारण तुम्हाला दाखवायचं काय बरं? ग्रामीण दाखवायचं. मग तो आकडा कुठं पाहिजे रे? सर्कल मध्ये पाहिजे. मग सर्कल मध्ये 18 नाही ना, सर्कल मध्ये 5 आहे. यस. सर्कल मध्ये 3 पण आहे. यस. नंतर काय म्हटलेलं बघा, आता हे झालं तुमचं आलं. आता राहिला प्रश्न अशिक्षित म्हटले. इथे काय म्हटलेलं आहे रे? अशिक्षित.
आणि आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे तो कशाचा दिलेला आहे बरं, शिक्षितचा दिलेला आहे. यस, मग आता त्याच्यामध्ये बघा, मग 5 हा काय बरं, शिक्षित आहे. आपल्याला काय सांगितलंय, अशिक्षित. मग 5 काय होईल रे तुमचा, इलिमिनेट होईल. ओके, यस. पुढचा काय बघा तुमचा आला 4 नंबरचा. तर 4 नंबरचा पण याच्यामध्ये तुमचा काय होईल बरं, इलिमिनेट होईल. बघा तुमचं उत्तर काय येईल बरं, 3 नंबरच. यस. कारण 3 ही तुमची काय दाखवते रे, महिला दाखवते. 4 महिला दाखवतो का, नाही, आयतामधली आकृती पाहिजे तुम्हाला. पुढचं बघा काय म्हटलं बघा, उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. काय म्हणतोय बघा, दिलेल्या सामग्रीच्या संदर्भात पुढील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा. काय म्हटलेलं आहे की प्रश्न आहे, एका घनाचे पृष्ठ 6 भिन्न रंगांनी रंगवलेलं आहे. निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे कोणता रंगाचा होईल. बघा आता तुम्हाला हे रंग काढायला काय लागतं माहितीये का, दोन्ही मध्ये एक तरी गोष्ट काय लागते रे, कॉमन लागते. काय लागते रे, कॉमन. आता इथे लाल आहे, इथं पांढरा, इथे काय बरं, नारंगी, इथे हिरवा आहे, पिवळा, आणि काय बरं, निळा. कॉमन आहे का एक पण कलर, नाही. म्हणून याचं उत्तर बघा, दोन्हीही ज्या आहेत या सामग्री पुरेशी नाही. समजा आपण असं पकडू ना की इथे समजा निळा घेतला असता, इथे काय घेतला असता आपण, निळा घेतला असता, नारंगी काढून टाका. ओके, मग आता निळा आणि निळा काय होतं बरं, कॉमन होतं. मग आपण काय केलं असतं, हा टॉप आणि हा टॉप काय केला असतं बरं, मॅच केला असतं. बरोबर आहे ना. येस. आता समजा थोडस आकृती जर आपण अशी फिरवली असती, बरोबर आहे ना, निळा कुठे आला असता, इड हा मॅच केला असता टॉप, हा पांढरा कुठे गेला असता, इकडे गेला असता, आणि लाल कुठे गेला असता बरं, इकडे. म्हणजे हिरव्याच्या ऑपोजिटला काय आला असता, पांढरा, पिवळ्याच्या ऑपोजिटला काय आला असता बरं, लाल आला असता. कधी झाला असतं हे, का ज्यावेळेस तुम्ही निळा आणि निळा काय केला असतं बरं, मॅच केला असता. तुम्हाला एक कॉमन काहीतरी लागला असतं, इथे कॉमन काहीच दिलेलं नाही, म्हणून दोन्हीही पुरेशा नाहीत. पुढचा प्रश्न बघा तुमचा 98 नंबरचा, नातेसंबंधावरती प्रश्न आहे. आता मी नातेसंबंध एकदम सिंपल आहे. काय आता एक्स हा वायचा भाऊ आहे, बरोबर आहे, एक्स वायचा भाऊ आहे, म्हणजे वरती लिहित झाला, पण जेंडर भाऊ आहे म्हणतात, मेल झाला, बरोबर आहे ना, इक्वल टू वाय. पुढे काय म्हणलं, वाय हा जेडचा भाऊ आहे, मग वाय पण काय झाला, मेल झाला ना. येस, कोणाचा भाऊ झाला बरं, जेडचा. जेड हा याचा नवरा आहे, नवरा म्हणजे पुन्हा तो मेल झाला, बरोबर आहे ना. आणि नवरा आहे ही बायको आहे, ही फिमेल झाली तुमचीवाली. तर बी हे एक्स चे वडील आहे. बी कोणाचे वडील आहे बरं, एक्स हा वायचा भाऊ आहे, जेडचा भाऊ आहे. तिघांचे वडील कोण आहे रे, बी आहे. तर बी ए चे बी शी नातं काय रे, एचं बी शी नातं काय, सून. आपल्या पोऱ्याची बायको काय बरं, सून. यस. पुढचं बघा, गाळलेला अंक शोधायचा. थोडासा मुद्दामून अवघड टाकलेला आहे. कारण का, त्याचं एकच कारण होतं तुमचं की तुम्हाला असे जर प्रश्न आले, जर सुटत असले तर पहिल्या याच्यामध्ये ट्राय करा, अदरवाईज ते काय करा बरं, ते टाइमपास करू नका. तर तुम्ही शेवटला असे प्रश्न घेता आले पाहिजे. आपल्या कर्मयोगीचे जे मुलं आहेत त्यांना ही थोडस ही गोष्ट समजली पाहिजे, म्हणून तो प्रश्न टाकला होता. आता प्रश्न काय बघा, तुम्हाला थोडासा जर एक बघितलं तुमचं आलं, तर 4 हा 2चा वर्ग आहे. जर मी असं जर मांडून घेतलं बघा, 43 नंतर काय तुमचा 95 नंतर 100 काय बरं 67, समजा 300 किती बरं 73, आणि 500 किती बरं 7. बघा आता हा काय माहितीये का, 2चा काय बरं वर्ग. बघा 2चा वर्ग आणि काय बरं 3, 3चा वर्ग आणि काय बरं 5, 43 होतो, 3चा वर्ग 9, 9 आणि 5 किती होतो 5. यस. 4चा वर्ग आणि काय रे 7. यस. आता पुढं 3, 5, 7, 9, 3, 5, 7 ह्या काय बरं तुमच्यावाल्या विषम संख्या असू शकतात किंवा मूळ संख्या असू शकतात, बरोबर ना. अजून आपण डिसाइड केलेलं नाही बघा. पण इथे काय आलाय रे, 3 आलाय ना. मग 3 आलाय तर 100% इथे काय असू शकते माहितीये का, 13. कसं बघा 13 कसे असू शकतात, 6चा वर्ग बघा, इथे 5चा वर्ग राहील ना तुमचा वाला, 5चा वर्ग, बरोबर आहे ना. येस. आता इथे एक तर 9 राहील, एक तर काय राहील ऑब्लिक काय राहील बरं 11 राहू शकते, बरं. 2 2चा जर फरक घेतला तर थोडस टफ आहे म्हणून सांगतो. पण इथे 13 आलेला आहे बघा तुमचा वाला. जर 9 इथे आला असता, इथे किती आला असतं बरं 11. परंतु इथे किती आलेला आहे 13 आलेला आहे, म्हणून इथे 9 नाही बघा, इथे 11 आहे. कारण ह्या ज्या संख्या ह्या कोणत्या माहिती, विषम संख्या नाही, या कोणत्या संख्या रे, मूळ संख्या. लक्षात ठेवा. ओके, तर हा फरक काढला पाहिजे. मग 5चा वर्ग काय रे 25, आणि हा 11, बरोबर आहे ना. 25 आणि 1 किती होईल बरं 26, आणि हा तुम्हाला एक ऍड करायचा आहे 200 किती बरं 61. तसंच आहे बघा 6चा वर्ग किती रे 36, आणि हा एक ऍड केला किती आला रे 37. हा 3 तो 3चा काय राहिला बरं सेम टू सेम राहिला. तर बऱ्यापैकी
म्हणजे मोस्ट ऑफ द अंकगणितामध्ये सगळ्यात डिफिकल्ट प्रश्न असेल का ज्याचं उत्तर तुम्हाला शोधणं खरंच खूप अवघड गेलं असेल, परंतु मुद्दामून टाकलेला प्रश्न येतो की तुम्ही किती वेळ अशा गणितांना देऊ शकता ते तुम्हाला समजलं पाहिजे. यस. पुढचा प्रश्न अक्षर मालिकेवरती, तो पण बऱ्यापैकी मीडियम लेवलचा म्हणू शकतो आपण. काय म्हटलंय बघा, एफ व्ही झेड आणि काय म्हणलं बघा HXD. बरोबर आहे ना? येस. मग आता पुढे काय म्हणलं बघा, जर तुम्ही विचार केला तर आजूबाजूचे बघा एफ 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 नंतर काय राहतो तुमचं आलं बरं बघा, एफ आणि डी मध्ये कितीचा फरक आहे रे? एफ आणि डी मध्ये असा जर तिरकस जर गेले तर कितीचा फरक पडतो? 2चा. बरोबर आहे. डी नंतर काय येतो? EF 2चा फरक पडतो. नंतर व्ही आणि एक्स मध्ये पण कितीचा फरक आहे रे? 2चा. बरोबर आहे ना? नंतर बघा वाय आणि काय तुमचं आलं बरं, सॉरी हा तुमचा काय एच आणि काय बरं जे, याच्यामध्ये कितीचा फरक पडतो तुमचा आला? 2चा फरक पडतो. यस. तर सगळ्यांमध्ये कितीचा फरक पडतो तुम्हाला? 2. पण असं आहे बघा, लक्षात ठेवा, असा आणि काय बरं असं. मग आता आपण खाली मांडून घेतली बघा, टी नंतर काय रे डब्ल्यू आणि काय रे पी. मग आता सरळ येऊ आपण, डब्ल्यू च्या आधी 2 काय येतो तुमचं आला बघा, काय येतो बरं? यू नंतर व्ही नंतर काय बरं टी ना, UVW. बरोबर. म्हणजे तुमचा काय येतो बरं एक नंबरला? दोघांना मला फरक कितीचा बरं? 3चा. नंतर इकडे तुम्ही घ्यायचं बघा पी च्या मागे 2 या तुम्ही बरं, नंतर पी च्या मागे जर तुम्ही आले तर काय येतो बरं? काय एन ना? अरे इथे वाय येईल रे, टी नाही येणार. यस. इथे काय येईल तुमचं आला बरं? वाय नंतर. बरोबर आहे ना? येस. वाय येईल तुमचं आला. पी च्या मागे जर आले तुम्ही बघा, एन नंतर काय येतो तुमचा आला? ओ आणि पी. मग इथे तुमचा एन आला आणि टी नंतर इथे तुमचा काय येतो? 2 मागे गेले तर आर येतो बघा. तर उत्तर येतो तुमचं NYR. तर अशा प्रकारे तुमचा आला. हा पण मीडियम लेवलचा होता. तर 2चा डिफरन्स आहे तुम्हाला कळला पाहिजे. पण 2चा डिफरन्स कसा लक्षात ठेवायचा बघा, एफ चा डी सोबत, बरोबर आहे ना, व्ही चा एक्स सोबत आणि जे चा कोणासोबत रे? एच सोबत. तर हे तुम्हाला डिफरन्स कळला पाहिजे. तसं मग जर आपण इथे जर घेतला NYR जर घेतला तर एन चा पी चा किती डिफरन्स पडतो? 2चा. वाय चा डब्ल्यू चा 2चा आणि आर आणि टी चा किती झाले? 2चा. तर अशा प्रकारे आज आपली झालेली शेवटची कंबाईन ची टेस्ट सिरीज. ओके. तर त्याचा पेपर होता, त्याची जी उत्तर तालिका होती. तर तुमच्यावाले बघा 4 जानेवारीला तुमचा कंबाईनचा ग्रुप बी चा पेपर असेल. तर त्याला आता उरलेल्या दिवसांमध्ये काय करायचं, तर उरलेल्या दिवसांमध्ये शक्यतो तुम्ही आतापर्यंत जेवढं मटेरियल वाचलेलं आहे, जेवढ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या असतील किंवा जेवढ्या तुमच्या आयोगाचे PYQ तुम्ही सॉल्व्ह केले असतील, तर त्या मटेरियललाच रिव्हिजन करा. एक्स्ट्रा कोणत्याही प्रकारचं नवीन मटेरियल वाचण्याचा प्रयत्न करू नका. आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे तेच रिव्हिजन करा तुम्ही. आणि इथून पुढे आज ही टेस्ट सिरीज संपल्यानंतर इथून पुढच्या ज्या आहे त्या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्ही आयोगाचे सॉल्व्ह करा. आयोगाचे प्रश्न जरी तुम्ही PYQ बुक मधून केलेले असेल तरी पण त्या झोन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला 2024, 23, 22च्या कंबाईन पूर्व परीक्षेचे झेरॉक्स काढा पेपरचे आणि ते पेपर तुमच्या डेस्कवर असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला तो आयोगाचा एक सेन्स प्राप्त होईल, एक आयोगाच्या तुम्ही झोन मध्ये जाशाल. धन्यवाद.